अ गुड आर्टिस्ट मेक्स आर्ट, बेटर आर्टिस्ट कॉपीज द आर्ट. पुरस्कार आहे, अवॉर्ड्स आहे तुमच्याकडे, तुम्ही करणार काय आहे ते अवॉर्ड्स? भारतामधील बेस्ट यूथ आर्टिस्ट 2016 धनराज शेळके यांनी आर्टला आर्टिस्टच्या नजरेने न बघता बिझनेसच्या दृष्टिकोनातून बघायला सुरुवात केली आणि आज धनराज शेळके आर्ट्सचे 16,000पेक्षाही जास्त क्लायंट्स आहेत. आर्ट हे आपल्या रक्तात आहे असं म्हटलं आर्ट तर हे आपल्या रक्तातच आहे. आपलं आता कोल्हापूर म्हणजे काय, कलापूर म्हणतात. प्रत्येक आर्टिस्टनी आपलं आर्ट फॉर्म हे आर्ट सारखं धरू नका, बिझनेस सारखा विचार करा. तुम्ही एकच कंटेंट आयुष्यभर पोस्ट केला ना तर 100% एक दिवशी व्हायरल होणार आहे. या पॉडकास्टमध्ये आम्ही आर्टमधून बिझनेस कसा करता येतो आणि आर्टिस्ट लोकांनी का आर्टकडे ॲज अ बिझनेस म्हणून बघायला पाहिजे यावर चर्चा केली आहे. आणि जर का तुम्ही आर्टिस्ट असाल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. त्या लेवलचे आर्टिस्ट आपल्या इथून निर्माण होतात, त्या लेवलचे आर्टिस्ट आपल्या इथून निर्माण होतात. बहुत खूप सगळे आहेत. कोल्हापूरच्या पण काही इंडिया फिरायला तुम्हाला सांगतो, फक्त 1,00,000 रुपये असतील ना, 1,00,000 पूर्ण इंडिया तुम्ही बेसिक ह्याच्यात 2 व्हीलरवर फिरू शकता. सेम टू यू. भेटू आता नेक्स्ट 4-5 वर्षानंतर भेटू, काय होते बघूया. म्हणजे आर्टला कसं आता जर का तू शाळेपासून बघितलंस आपल्या तर चित्रकला हा विषय थोडा मागच ठेवतात किंवा तिथं जरी बघितलंस तरी आपण एलिमेंटरी किंवा इंटरमिडिएट ग्रेड सारख्या परीक्षा असतात चित्रकलेच्या. तरी पण पुढे गेले की आर्ट परस्यू कोण करत नाही जास्त. किंवा शाळेत पण कसं असतंय की चित्रकला आहे बाबा, पण त्याचा क्लास कॅन्सल करा, कुठला क्लास कॅन्सल करा, चित्रकलेचा कॅन्सल. म्हणजे आर्टला एक आपल्या भारतात असं थोडंसं पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळाच आहे. बरोबर. किंवा कोणतरी आर्ट कोण करत असेल, आर्ट करतो ठीक आहे, पण कमवायसाठी काय करणार आहेस, पैसे कसं आणणार आहेस, हा एक पॉइंट ऑफ व्ह्यू लोकांच्या मनात तयार झालेला आहे. मग तुला काय वाटतं की हा पॉइंट ऑफ व्ह्यू फक्त आपल्या इथे कसा आहे, चांगला आहे का? ऑब्विसली चांगलं तर नाहीच आहे, बरोबर. पण याबद्दल तुझं काय मत आहे? की नाही, जसं आता मग मी म्हणला की आर्टला तशी व्हॅल्यू नाही आहे, किंमत नाही आहे इन शॉर्ट मराठीमध्ये. ते अगदी खरं आहे, कारण की त्या लेवलचे आर्टिस्ट इंडियातून निघालेलेच नाही कधी. इंटरनॅशनल लेवलचे आर्टिस्ट कधीही निघालेले नाहीत आणि जे निघाले आहेत त्यांचं पण मार्केट खूप कमी आहे. आता आम्ही चायनामध्ये आणि जपानमध्ये हे जे आर्टिस्ट बघितले त्यांच्याकडे 100 माणसं काम करणारे आहेत. ते फॅक्टरीसारखी काम करतात एक साथ. त्यांच्याकडं हॉटेलची टेंडर्स असतात, त्यांच्याकडं गव्हर्नमेंट टेंडर्स असतात. तिथलं कल्चरच अशा लेवलचं असतंय की सगळीजणं सपोर्ट करतात. आपल्या इथं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरच नाही आहे इंडियात, म्हणून आपल्याला वाटते की आर्टमध्ये करिअर नाही आहे. नाहीतर कसं आहे की समजा तुम्ही हेच जर युरोपला गेला का US ला गेला का कुठं तुम्ही जपानला गेला तर इथं आर्टला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. का सांगतो? कारण की आपल्या इथं आता जसं मी तुम्हाला सांगितलं, मॅन्युफॅक्चरिंग असेल, पेंट मॅन्युफॅक्चरिंग असेल, वॉलपेपर मॅन्युफॅक्चरिंग असेल, प्रिंटचं मॅन्युफॅक्चरिंग असेल, हॉटेलचे डेकोरचं मॅन्युफॅक्चरिंग असेल, हे सेटअप आपल्याकडे नाहीच आहे. जसं फॉर एक्झाम्पल आता एक हॉटेल छोटं सेटअप करायचं आहे, कुठल्या तरी बिझनेसमॅनला एक हॉटेल सेटअप करायचं आहे, तो पहिला काय विचार करतो, बाबा आर्ट डेकोर कुठनं आणायचं. इंडियात विचार करत नाही, इंडियातनं घ्यायचं फर्निचर काही विचार करत नाही. ते सरळ जातात चायनामध्ये, आर्किटेक्टनं घेऊन जातात, सगळं पूर्ण 3-4 कंटेनर भरतात. आर्टिफॅक्ट्समध्ये आता सगळंच येतं. मॅटिंग्स येतात, स्टॅच्यूज येतात, डेकोर येतात, पेंटिंग्स येतात, प्रिंट्स येतात, फ्रेम्स येतात, लाइटिंग्स येतात, लाइटिंगच्या वरचं एम्ब्रॉयडरीज असतील, शँडेलियर्स असतात. हे आपल्या इथं तयार होतच नाही, कारण की हे आपल्या कल्चरमध्येच नाही आहे. की बेसिकली आपण हे मार्केटच शिकवलेलं नाही आहे माणसांना की बाबा अशा लेवलचं हे मार्केट आहे जे बाहेर शिकवतात. म्हणून हे आपल्या इथं हा स्टार्विंग आर्टिस्ट हा प्रकार आहे. दुसरा काही हे नाही आहे, कारण की आपल्या इथं ज्या प्रकारे शिकवलेलंच नाही आहे, मग तशीच पोरं पण आपली तशीच शिकणार आहे. कारण बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरच नाही आहे, तुम्हाला नॉलेजच नाही आहे की बाबा अशा लेवलचं आपलं मार्केट असते. सेकंड हँड मार्केट असते, डीलिंगचं मार्केट आहे. डीलिंगचं म्हणजे तुम्ही आता पिकासो असतील काय एम एफ हुसेन असतील, ह्याचं डीलिंगचं मार्केट असते. त्यांच्या पेंटिंग्स घ्यायच्या, त्यांचे पेंटिंग्स घेऊन
करोडोला विकतात माणसं. हे आपल्या इथं होतच नाही. ऑक्शन हाऊसचं मार्केट आहे. ऑक्शन हाऊस म्हणजे प्रॉपर ऑक्शन हाऊस म्हणजे क्रिस्टीज आहे, सदबीज आहे. आता 99% माणसांनी ह्या कंपन्यांची नावं पण ऐकली नसतात. क्रिस्टीज, नाही. सदबीज. ही क्रिस्टीज, सदबीज 150-150 वर्षापासून आहेत. 100 वर्षापासून, 150 वर्षापासून आणि करतात. कुठे ऑपरेट करतात? हे US मधून ऑपरेट करतात. इंडियात पण ह्यांचे एक्सक्लुसिव्ह छोटे-छोटे होतात. ओके. तर हे मग जी मोठी-मोठी जी आहेत फक्त अंबानीज असतील, हां. का अदानीज असतील, हीच फक्त तिथे जातात. लोकल माणसांना आणि लोकल आर्टिस्टना एंट्री नाहीच आहे तिथं. त्यांना माहितीच नाहीये हे काय प्रकार होतात. मग असे हे जे सेक्टर आहेत, ह्याचं जर नॉलेज मिळालं आणि हे जर शिकवायला चालू केलं सगळ्या आर्ट कॉलेजेसमध्ये, तरच आपल्या सगळ्या आर्टिस्टना प्रोत्साहन मिळणार की हा बाबा ह्याच्यात धंदा आहे. वेगवेगळे म्हणजे आर्ट्स म्हणजे काय, लोकांच्या मनात मेनली ते पेंटिंग, स्केचिंग बरोबर. असं येत आहे. हम्म. मग हे सोडून आणि फाईन आर्ट्स एक तू बोललास, तर नेमकं फाईन आर्ट्स म्हणजे काय? पेंटिंग आणि स्केचिंग सोडून ह्या पलीकडे आणि आर्ट्सचं कोणतं कोणतं फॉर्म्स आहेत? आता आर्ट जर हा फॉर्म धरला तर आर्टमध्ये सगळंच येतं. फक्त पेंटिंग येत नाही. आर्ट म्हणजे आपल्या इंडियन्सना काय वाटतं की पेंटिंग पेंटर आहे इन शॉर्ट. आर्ट म्हणजे तसं नसतं. आर्टमध्ये तुम्हाला परफॉर्मन्स आर्ट आला. त्याच्यानंतर तुमचं फिल्म इंडस्ट्रीमधलं आलं. फिल्म इंडस्ट्रीमध्ये सेट डिझायनिंग आहे. त्याच्यात आर्ट डायरेक्टर आहेत. आर्ट डायरेक्टरचं पण काम एक कुठला पण आर्टिस्ट करू शकतो. हे हजारो लाखो जणांना माहीतच नाही आहे. आर्ट डायरेक्टर काय करतो सांगतो, सेट डिझायनिंग करणे, कुठं लाइटिंग्स कसे पाहिजेत, याला आर्ट डायरेक्टर म्हणतात. ह्या नोकऱ्या पण तुम्ही जर फाईन आर्टमधनं शिकून बाहेर पडलेला असेल तर तुम्हाला ह्या पण नोकऱ्या मिळू शकतात. प्रोडक्ट डिझायनिंगमध्ये तुम्हाला मिळू शकतात. प्रोडक्ट डिझायनिंग म्हणजे एक नवीन कन्सेप्शनल काहीतरी प्रोडक्ट काढायचं आहे. आता जसं फॉर एक्झाम्पल आपल्या वेळी नोकिया नावाची कंपनी होती. दरवेळी ते काहीतरी वेगळे प्रोडक्ट काढायचे. इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट असायचे. फ्लिप फोन असायचे, ओपनिंग फोन असायचे, इकडनं ओपन होतोय, ट्रिपल साईडनं ओपन होतोय. तसे Xiaomi सारख्या कंपन्या आहेत. या कंपन्यांना पण फाईन आर्टिस्ट हे करू शकतात, अप्लाय करू शकतात. जे म्हणजे रेग्युलर जे आपल्याकडे शिक्षण आहे ते झाल्यावर पण अप्लाय तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आपल्याकडे स्टोरी बोर्डिंग नावाचा एक प्रकार आहे. स्टोरी बोर्डिंगला पण तुम्ही आर्टिस्ट जे आहेत, जे स्केचिंग शिकलेले आहेत, का ज्यांना ऑइल पेंटिंग हे येतं, ही पण अप्लाय करू शकतात बेसिक लेवलची. स्टोरी बोर्डिंग म्हणजे कसं असतं की बाबा एक ॲड आहे का मे बी पिक्चर आहे, तर डायरेक्टर तुम्हाला नरेट करतात की बाबा मला हिरो इकडनं यायला पाहिजे, राईट साईडनं मला हिरोईन यायला पाहिजे, लेफ्ट साईडनं बॅक साईडनं मला विलन पाठीमागनं यायला पाहिजे. मग हे व्हिज्युअलाइज करायला कॉम्प्युटर करू शकत नाही. मग हे स्टोरी बोर्डिंगमध्ये स्केच काढायला लागतं. 5-5 सेकंदाचे स्केच असतात ते. असे हजारो स्केच असतात. मग ह्या स्टोरी बोर्डिंगला तुम्हाला सांगतो, नॉर्मल स्टोरी बोर्डिंगला ह्याला ₹100 मिळतात एक स्केचला. अशी एक फक्त 5 मिनिटाची ॲड जर असेल, 5 मिनिटाच्या ॲडला आपल्याला 200-300 स्केच लागतात. म्हणजे पूर्ण त्याच्या एक एक छोट्या पूर्ण एक फ्रेम्स असतात त्याच्यात. म्हणजे बाबा आता विलन आहे, तर विलन आता गाडीतनं उतरला तर त्याचा फ्रेम लागतो. तर आता विलन गाडीतनं उतरल्यावर बंदूक काढली आहे, तर बंदूक कुठल्या साईडनं काढणार, त्याचं एक छोटंसं स्केच लागतं. ह्याला स्टोरी बोर्डिंग म्हणतात. हे आपले नॉर्मल आर्टिस्ट पण करू शकतात. आणि ह्या नोकऱ्या अशा माहीतच नाही आहेत माणसांना. हा एक फॉर्म झाला. जसं तुम्ही म्हटलं आता पेंटिंग, आता आम्ही जे करतो फाईन आर्ट्स, तो एक फॉर्म तर आहेच. फाईन आर्ट्स म्हणजे कलेक्टर्सना आम्ही देतो. युजली कसं असतं, गिफ्टिंग सेक्शनमध्ये हा सगळ्यात जास्त जातो. गिफ्टिंग म्हणजे आम्ही आता प्रीमियम गिफ्टिंगमध्ये. प्रीमियम गिफ्टिंग म्हणजे कसं, जसं आम्ही सांगितलं की सोन्याचे पेंटिंग्स करतो आम्ही, पुतळे तयार करतो, हे गिफ्टिंगमध्येच येतात सगळे. गिफ्टिंगमध्ये म्हणजे कसं की आता आर्किटेक्ट लोक आमच्याकडे घेतात. आर्किटेक्ट लोक कॉर्पोरेट गिफ्टिंग करतात. फॉर एक्झाम्पल म्हणजे कसं सांगतो, एक आर्किटेक्ट जो मोठा असतो त्याच्याकडे 50-100 साईट चालू असतात. ते गिफ्टिंग म्हणजे आता कसं, दर साईट जेव्हा ओपन होती त्यांची, मग त्या कस्टमरना काहीतरी चांगलं काहीतरी देतात. प्रोजेक्ट्स असतात 3-3 कोटीचे, 4-4 कोटीचे घरं असतात माणसांची. मग ह्यांना काही 1 लाखाचं, 5 लाखाचं का 10-20 हजारचं गिफ्ट दिलं तर त्यांना काय वाटत नाही. ही अशी लोक देतात. मर्सिडीज सारख्या कंपन्या पण आमच्याकडनं घ्यायची. तर हे मर्चंडायझिंगमध्ये जातं. मर्चंडायझिंग पण हे आपले जे नॉर्मल शिकलेली जी इंडियन आर्टिस्ट आहे, जो इंडियन करिक्युलम आहे, इंटरमिजिएट एलिमेंटरी झालेली माणसं हे सगळं करू शकतात, जे मी आता सांगायला लागलो. म्हणजे तुम्हाला असं नाही आहे की तुम्हाला सदबीजमध्ये जाऊन युरोपला जाऊन शिकून या, मग तिकडनंच मग इथं आल्यामुळे तुम्हाला जॉब मिळणार. हे नॉर्मल तुम्ही आता जे फाईन आर्ट शिकता त्याच्यावरनं तुम्हाला जॉब्स मिळू शकतात. त्याच्यानंतर आजकाल भरपूर जण ॲमेझॉनवर विकतात.
आर्ट्स वगैरे एटसीवर विकतात. साबण तयार करणारा मी एक त्याची केस स्टडी बघितलेली त्या Okay. आर्टिस्टची. 10 ते 20 लाख रुपयाचं साबण तयार करतात. होममेड साबण, आर्टिस्टिक साबण असतात. म्हणजे असे माउंटन्स, फिशचे असतात, डिफरंट डिफरंट फॉर्मचे आर्टिस्टिक साबण. ओके. फ्लुइड आर्टचं हे असतात. आर्ट टाईप आणि आर्टिस्टिक ते करतात. म्हणजे collection ग्लिटर साठी टाकून माणसं करतात. घेतात. हा, कलेक्शनसाठी पण घेतात. थोड्यांना आवडते घ्यायला. हा पण आहे. कॅन्डल मेकिंगचा बिझनेस आहे. हे पण नॉर्मल आर्टिस्ट आपले करू शकतात. पोर्ट्रेट्स तर आहेत. आम्ही करतो जे पोर्ट्रेट्स आहेत. लँडस्केप आहेत. हॉटेल्सना तुम्ही ॲब्स्ट्रॅक्ट करून देऊ शकता. तर हे करताना तुम्हाला कसं आहे की मार्केटिंग पण त्या लेवलचं केलं पाहिजे. मार्केटिंग नसेल तर तुम्हाला हे कोण विचारणार नाही. तुम्ही तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, मगच तुम्हाला कळणार आहे की बाबा हा ह्या लेवलचं मार्केट आहे. जर का एखादा आर्टिस्ट आहे पण तो माहितच नसेल कोणाला हा. तर काय बरोबर हेच नाही बरोबर. ना. आता एक नवीन एक प्रकार आहे जो ऑलमोस्ट युनिव्हर्सिटीजना पण माहित नाहीये. नवीन नाहीये, हा जुनाच आहे. त्याला म्हणतात आर्टिस्ट रेसिडेन्सी. आर्टिस्ट रेसिडेन्सी म्हणजे ठीक कसा आहे. असतो, इंडियात फक्त गोवा आणि दिल्ली आणि मुंबई ह्या 3 फक्त शहरांमध्ये होतात. कारण की हॉटेल्सचं प्रमाण तिथे जास्त आहे. आर्टिस्ट रेसिडेन्सी म्हणजे काय असतं सांगतो. समजा फॉर एक्झाम्पल येथे 4-5 आर्टिस्ट जे हुतकुरू आत्ता निघालेत कॉलेजेसमधून. फॉर एक्झाम्पल जे असेल, जे मधून निघाली. तर मी तिथे जाणार. माझा एक प्रोजेक्ट यायला लागलाय, हॉटेलचा प्रोजेक्ट आलेला आहे. तर मी 4 आर्टिस्टना घेऊन येणार तिथल्या. तू माझ्याकडे काम करायचंस. वर्षभर, 1.5 वर्षभर काम करायचंस आणि सगळ्या ज्या रूम्स आहेत, माझ्या किती असतील 200-300 रूम्स असतील. त्या सगळ्या रूममध्ये आर्टवर्क जे लागणार आहे बॅक साईडला, फ्रंट साईडला, स्टॅच्यूज हे तू तयार करून द्यायचं. हा एक प्रकार असतो. ह्याच्यात काय होतं सांगतो, ह्याच्यात फ्रेशर आर्टिस्टना एक्सपोजर मिळतं. फ्रेशर्सना म्हणजे काय की बाबा तू पुतळा कर, तू पोर्ट्रेट्स तयार कर, तू लँडस्केप तयार कर, तू एम्ब्रॉयडरीचं काम कर. हे असे ह्याला आर्टिस्ट रेसिडेन्सी म्हणतात. मग ह्याच्यात काय मिळतं, ह्याच्यात त्या आर्टिस्ट लोकांना वर्षभरचं काम मिळतं इन ॲडव्हान्स. तुम्हाला रूम मिळतात हॉटेलच्या राहायला. तुम्हाला जेवण खाणं सगळं मिळतंय. तुम्हाला तिथं सुविधा सगळी मिळते. तुमचे जे हॉटेलचे जिम्स तेन असतात आणि प्लस तुम्हाला मानधन पण मिळते. म्हणजे सगळं मिळून एका वर्षाचा करिअर पाथ सेट झाला. आणि फ्रेशर लोक करू शकतात. कारण की आता आमच्यासारखे एस्टॅब्लिश आर्टिस्ट तर जाणार नाही तिथं टाईममुळं. कारण की आमच्याकडे जाताना माणसं असल्यामुळं आम्ही ते सोडून तिथं जाऊ शकत नाही. खरं जे सिंगल आहेत, जे आत्ताच बाहेर नुकतेच निघाले, ती ह्या हॉटेल्सना अप्रोच करू शकतात. माझ्या पण कॉन्टॅक्टमध्ये ना आपल्या कोल्हापूरमधील झालेले आहेत. बरोबर. पण काही करतच नाही. चित्रकलेचा शिक्षक म्हणून आता काम करतोय. बरोबर. कारण त्यांना एकतर माहित नाही. खरं मी त्याचं आर्ट्स बघतोय ना, त्याचं स्केचिंग किंवा पेंटिंग वगैरे पण टॉप आहे. बरोबर. पण एक्सपोजर नसल्यामुळे काही करूच शकत नाही बाहेर पण. बरोबर. नाही तेच झालंय तसंच. फर्म्स आमच्यासारख्या नाही आहेत म्हणून कोणाला माहीतच नाही. आता आम्ही पण काय केलंय, एका काळी मी पण पेंटिंग करायचो. मी 10 वर्ष राष्ट्रीय पुरस्कार झालेले आर्टिस्ट जे आहेत, मोहनराव वडिंगकर त्यांच्याकडे शिकलो. त्यांचं पण मी बघितलं. राष्ट्रीय पुरस्कार झालेले आर्टिस्ट म्हणजे खायची मारामार आहे घरात. पुरस्कार घेऊन तुम्ही करणार काय आहे? असेच पद्मश्री झालेले पण आर्टिस्ट आहेत इंडियात. म्हणजे पुरस्कार आहे, अवॉर्ड्स आहे तुमच्याकडं, तुम्ही करणार काय आहे त्या अवॉर्डचं? जेवण कुठून आणणार आहे घरात? पैसे नाही तर काय उपयोग आहे? मग आम्ही आता काय केलं की आम्ही हेच बघितलं आणि आम्ही काय करतो, आम्ही आता मार्केटिंगला शिफ्ट झालो. आम्ही एक प्रकारची मार्केटिंग फर्म आहे, ज्याच्यात आम्ही वॉलपेपर, पेंटिंग्स, प्रिंट्स, फ्रेम्स हे सगळंच मॅन्युफॅक्चर करतो. आणि आम्ही काय केले की हायरिंग एक सगळ्यात एक्सटेन्सिव्ह हायरिंग पेंटिंग क्षेत्रात जी आहे ती आत्ता आमची आहे आणि एक दिल्लीच्या 2-3 फर्मची आहे. अशा फर्म्स ह्या खूप कमी आहेत. आता आम्ही हायरिंग केल्यामुळं आमच्या आर्टिस्ट लोकांना कळते की बाबा हा अशा प्रकारचं पण मार्केट आहे. नाहीतर हे माहीतच नाहीये माणसांना. ऍक्च्युअल हे मला पण माहित नव्हतं जोपर्यंत मी आउट ऑफ इंडियात जाऊन बघून आलो नाही. मी पण जसं ट्रेडिशनल काय करतात, माणसं शिकतात आर्ट, त्याच्यानंतर एक्झिबिशन करायचं ठरवतात, मग जे मध्ये लावतात, नाहीतर कुठेतरी बाबा इंटरनॅशनली चान्स मिळाला नशिबाने तर तिथे लावतात. आणि मग एक्झिबिशनमध्ये धंदा होत नाही. कारण की एक्झिबिशनमध्ये कसं असतं सांगतो, एक्झिबिशन हा एक प्रकारचा फ्रॉडच आहे. एक्झिबिशनमध्ये हजारो आर्टिस्ट असतात.
तुमचा धंदा होत नाही तिथे. तुम्हाला जे वाटतं, आपल्याला सगळ्या ज्या आर्टिस्ट लोकांना वाटतं की धंदा होतो, होत नाही. 1000 आर्टिस्ट असतात तिथं. तिथं लाखो पेंटिंग्स असतात. एका आर्टिस्टने समजा एक 100 पेंटिंग नेलेत आणि समजा तिथं एक 500 स्टॉल्स आहेत. 500 आर्टिस्टकडे किती पेंटिंग असणार बघा. मग तुमचं कसं जाणार आहे? तुमचं 1000 रुपयाला पण जाणार नाही तिथं तुम्ही. आणि त्या प्राईजला आपलं आर्टिस्ट लोक काय करतात, त्यांना काय वाटते की पास आउट झाल्या मला 1,00,000 रुपये 2,00,000 रुपये मिळाले पाहिजेत. तुम्हाला तिथं 1000 रुपयाला पण गिरायक मिळणार नाही. अशा लेवलचं होते कंडिशन. कल्चर नाही आहे. आणि मेन म्हणजे कसं आहे, एक्झिबिशन हा इंडियाचा असू दे का आउट ऑफ इंडिया असू दे, एक्झिबिशनमध्ये काही जात नाही. त्याच्यापेक्षा मग ते तुम्ही जे पैसे वापरणार आहे त्याच्यापेक्षा मग तुम्ही ॲड तयार करा, पेपरमध्ये ॲड द्या तुमचे, फ्लायर्स छापा, हजारो फ्लायर वाटत बसा तुम्ही बाहेर. मी बाबा आता फॉर एक्झाम्पल मी एम्ब्रॉयडरी करतोय, सगळ्या डिझायनर्सना फ्लायर करून वाटा, सॅम्पल्स तयार करून वाटा. ते उलट जास्त मार्केटिंग चांगलं होईल, तुम्हाला ऑर्डर्स तर मिळतील इन फ्युचर. तर एक्झिबिशनमध्ये तुम्हाला कधी ऑर्डर मिळत नाही. एक्झिबिशनमधनं तुम्हाला एक्सपोजर मिळतं. एक्सपोजर मिळेल. फक्त एक्सपोजर मिळतात. बाबा तुमचं एक्झिबिशन लागले, ते पण कधी, ते पण तुम्ही समजा कुठल्या न्यूज आर्टिकलला पैसे दिला तर तो तुमच्याबद्दल छापणार, नाहीतर ते पण तुम्हाला एक्सपोजर मिळणार नाहीये कधीच. हा असा प्रकार आहे. मार्केटिंग हे आपल्या लोकांना समजत नाही, म्हणून हे आपण पाठीमागे राहिलो आर्ट सेक्टरमध्ये. मला वाटते बऱ्यापैकी प्रत्येक सेक्शनला मार्केटिंग खूप गरजेचं आहे. बरोबर. आता जसं म्हटलंस की एक्सपोजर किंवा ह्याला लावले आपण आर्ट गॅलरीत वगैरे, एकतर एक्सपोजर फक्त मिळतं की आपल्यासोबत अजून कोण कोण आहेत. बरोबर. किंवा एक जण बिगिनर लेवल तिथे गेला असेल तर त्याला समजत असेल की आपली लेवल काय आहे आता. बरोबर. आणि आपल्यापेक्षा मोठे अजून किती आहेत. तिथं एक्सपोजर म्हणजे काय मिळतं सांगतो तुम्हाला. तिथं एक्झॅक्ट व्हॅल्यू कळते की तुमची, बाबा तुम्ही जे प्राइजेस लावलेत त्या बरोबर आहेत का नाहीत. मग ते तुम्ही साबण विका का, तुम्ही ते पोर्ट्रेट विका, लँडस्केप विका, पुतळे विका, इपॉक्सी आर्ट आजकाल करतात, इपॉक्सीचे टेबल्स विका, कुठला पण आर्ट फॉर्म, कुठलाही आर्ट फॉर्म विका तुम्ही. एक्झिबिशनमध्ये तुम्हाला फक्त कळते की बाबा मी जे प्राइस लावले आहेत ती मार्केटला इक्विव्हॅलंट आहेत का नाही. हे एक्सपोजर फक्त मिळतं, बाकीचं काही प्रकारचं एक्सपोजर मिळत नाही. ते इंटरनॅशनल असू दे का नॅशनली असू, इंडियामध्ये असू दे, ते कुठेही तुम्ही लावा. तुम्ही युरोपला लावा, इंडियामध्ये लावा, जपानला लावा, US ला लावा, सगळीकडं सेमच असतं. तुम्हाला फक्त एक्सपोजर कळतं आणि तुम्हाला तिथलं मार्केट कळतं की बाबा हा इथं हे विकलं जातं. फॉर एक्झाम्पल आता मला काय वाटलेलं की जपानमध्ये गौतम बुद्धा और मे बी ट्रेडिशनल आर्ट जास्त जात असेल, खरं तिथं सगळ्यात जास्त ॲबस्ट्रॅक्ट जातं. हे तुम्ही जोपर्यंत त्या मार्केटमध्ये जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. सगळ्यात बेस्ट कंट्री कोणती वाटते आर्टसाठी? आर्टसाठी सगळ्यात बेस्ट कंट्री जपान. लर्निंगसाठी, स्टेशनरीच्या मॉल्स आहेत. मॉल्स म्हणजे 4-4 फ्लोअरचे, 5-5 फ्लोअरचे मॉल्स आहेत. 1-1 लाख स्क्वेअर फीटचे मॉल्स आहेत. एक फ्लोअरला तुम्हाला फक्त पेन्सिलचं सेक्शन मिळतं. पेन्सिलचं सेक्शन म्हणजे लाखो पेन्सिल्स मिळतात एका फ्लोअरवर. त्याच्या पुढच्या फ्लोअरवर कॅनव्हास, फक्त कॅनव्हास. त्याच्या पुढच्या फ्लोअरवर ग्रीटिंग्स, फक्त ग्रीटिंग्स. ही जपानमध्ये फक्त आहे, हे दुसरीकडे कुठेही नाही आहे. आर्टिस्ट असशीला तुम्ही तर जपानला पहिला तुम्ही गेलंच पाहिजे. आर्ट एक्झिबिशन सगळ्यात जास्त जपानमध्ये होतात, कारण की जॅपनीज लोकांना आर्ट हे खूप आवडतं. कल्चरच ते त्या लेवलचं आहे. ते नॉर्मल कप्स पण असतात ना, ते पण आर्टिस्टिक कप्स असतात. ते जे चहा पितात, तो जो टेबल असतोय, एनग्रेव्ह टेबल्स वर बसतात. ते चहाचे कप्स असतात का बाउल्स असतात, हे पण हँड पेंटेड बाउल्स वापरले जातात. जसं आपल्या इथे इंडियामध्ये फॅड आहे की आयफोन वापरायचा, काय नाही काय म्हणजे पैसे नसतील तरी आयफोन घ्यायचाच, EMI वर आयफोन घ्यायचा. तसं तिथं फॅड आहे की बाबा कप्सवर पेंटिंग केलेलं हँडमेड पाहिजे, आर्टिस्टिक पाहिजे. मग जर आर्ट हे बघायचं असेल तर जॅपनीज आर्ट सगळ्यात बेस्ट आहे. डोरेमॉनचे ट्रेन्स आहेत तिथं, पिकाचूचे ट्रेन्स आहेत. ही ट्रेन्स मग कोण तयार करते? ट्रेनचा तुम्हाला सांगाडा मिळू शकतोय, तर बाहेरचं जे स्ट्रक्चर असते तुम्हाला फायबरनं ते स्कल्प्चरलाच करायला. पिकाचूचे मेट्रोज आहेत तिथं, म्हणजे पूर्ण पिकाचूच्या तयार केलेले मेट्रोज आहेत. डोरेमॉनचे व्हिलेज आहेत तिथं. डोरेमॉनचे बुलेट ट्रेन्स आहेत. आपल्याकडे बुलेट ट्रेन आले नाही, आत्ता मेट्रो आले इंडियात. तिथं बुलेट ट्रेन आहेत पिकाचूचे. कधीपासून आहेत? कधीपासून आहेत ते. मी 2017ला गेलेलो.
म्हणजे त्यांच्या ट्रेनमध्ये आर्ट आहे, त्यांच्या फ्लोरिंगमध्ये आर्ट आहे, त्यांच्या क्रॉकरीमध्ये आर्ट आहे, आणि हे त्यांच्या लग्नात आर्ट असते, तिची गिफ्ट देतात गिटार्स त्याच्यात आर्ट आहे. हे त्यांना हँडमेड हे कंपल्सरी लागतंच. जसं आपण कसं आहे, आपल्याला हँडमेड नसेल तर काय हे नाही, फरक नाही. दिसतंय ना, बाबा दिसतंय ना, झालं. टाईल साधी आहे ना, मार्बल कशाला लावायचा आहे, टाईल मिळाली ना बस मिळाली. तर तिथं तसं नाहीये, तिथं ते मार्बलच्या पेक्षा वरचा लेवल आहे. त्याच्यानंतर जे ग्लासचे दरवाजे असतात त्यांचे, ग्लासच्या दरवाजाच्या मध्ये सँडविच करून हँड पेंटेड पेंटिंग घालतात त्याच्यात, ती कंपल्सरी असते. कसं आहे, आपल्या इथं जसं आयफोन घेतला, गाडी घेतली म्हणजे स्टँडर्ड, तिथं तसं कसं आहे की तुमचं गार्डन बघतात. गार्डनमध्ये तुमच्याकडे बॉन्साय किती चांगले आहेत बघतात. बॉन्सायचे आर्टिस्ट असतात. बॉन्सायचे आर्टिस्ट ते 100 वर्ष फॅमिलीज करत असतात आर्ट. तो बॉन्सायची दुकान आहेत तिथं. बॉन्साय म्हणजे छोटे छोटे झाडं असतात ना, त्याला स्कल्प्ट करून ती झाडं करायला लागतात, त्याला स्कल्पचर लागतो. मग हे 100 वर्षापासून चालणारे धंदे आहेत. तिथं स्टेटस कसं मोजलं जातं, तुमच्या रूम्सवरनं, तुमच्या आर्टिफॅक्ट्सवरनं, तुमच्याकडे काय काय क्रॉकरी आहे, तुमच्याकडं गार्डन काय लेवलचं आहे, त्याच्यावरनं तुमचं स्टेटस कळतं. आपल्या इथं स्टेटस कशावरून कळतं की आपल्याकडे गाडी कुठली आहे, आपल्याकडे फोन कुठला आहे, आपण घड्याळ कुठलं वापरतो, त्याच्यावरनं आपण हे स्टेटस ठेवतो. आपल्याकडे दिखावा, आपल्याकडे दिखावा जास्त असतो. तिथं तसं नाही, तिथं क्वालिटी जास्त आहे. तिथं पण दिखावा आहे, हे पण दिखाव्याचाच प्रकार आहे, पण ते वेगळ्या प्रकारचा, वेगळ्या प्रकारचा दिखावा, आर्टिस्टिक दिखावा आहे. त्या लेवलचे आर्टिस्ट आपल्या इथून पण निर्माण होतात. त्या लेवलचे आर्टिस्ट आपल्या इथून निर्माण होतात. खूप सगळे आहेत. फॉर एक्झाम्पल वाटतंय अनिश कपूर म्हणून पण आहेत स्कल्प्टर. हे युरोपचे टॉप 10 मधले स्कल्प्टर आहेत. त्यांची म्हणजे ऑलमोस्ट 100 कोटी 50 कोटी काय म्हणजे किंमतच नाही त्याला, अशा लेवलला जातात. तर ते आर्टिस्ट आता तिकडच सेटल आहेत, ही इथे येत नाही इंडियात. मग ह्या लोकांना माहीतच नाही आहे, इंडियन लोकांना माहीतच नसते कसं आहे. जसे आता फॉर एक्झाम्पल आपले एम एफ हुसेन साहेबांचं, माझ्याकडे हुसेन साहेबांचं साईन आहे बघा तिथं, दिसते काय? हा, मला साईन करून दिली. तर हुसेन साहेबांचं तुम्ही जर बघितलं ना, तर ते पण दुबई आणि UK ला सेटल्ड आहेत. आपल्या इथे नाहीच आहेत, म्हणून आपल्याला माहीतच नाही मार्केट कसं काम करते. ती इकोसिस्टम नाही, इकोसिस्टमच नाही आपल्या इथे, असा प्रकार आहे. आता आमच्याकडे पण जी काम करतात ना, ती पण आता 40 वर्षाची 50 वर्षाची 80 वर्षाची अशीच माणसं आहेत. कारण की आपल्या वयाची जी फ्रेशर्स आहेत ती हे सोडूनच निघाले. त्यातनं काय आहे की म्हणजे बाबा मी थोड्या वर्ष काम केलं तर काय मला काय मिळत नाहीये, सोडून जातो. आता जी टीम आमची, आम्ही कॉर्पोरेट गिफ्टिंग करायचो, इव्हेंट्स करायचो. इव्हेंट्स म्हणजे कसे असायचे, कोलॅबरेटिव्ह इव्हेंट्स असते, म्हणजे हयात नाही तर ताज आम्हाला बोलवायचे. त्यांचे कॉर्पोरेट इव्हेंट्स असायचे. कॉर्पोरेट इव्हेंट म्हणजे त्यांच्या एम्प्लॉईजचे स्केचिंग करायचे, नील आर्ट्स करायचे. मग ही पण टीम आमच्याकडे होती. तर सगळी टीम आता ऑप्ट आउट होऊन जाऊन कुठं बँगलोरला जॉब करतात, कुठं मुंबईला जॉब करतात. सगळ्यांनी ते सोडूनच टाकलं, कारण की पैसे नाहीत. आता कसं ॲज अ मार्केटर आम्ही कमवतो, तर ॲज अ आर्टिस्ट त्यांनी कमवायला आमच्यासारख्या 100 फॉर्म्स पाहिजे इंडियात, ज्या नाही आहेत. कारण तू एक म्हटलं होतास की आर्टिस्ट नेव्हर बी अ गुड सेलर, बरोबर, गुड सेलर कॅनॉट बी अन आर्टिस्ट. बरोबर तसंच आहे की म्हणजे कसं आहे की एक म्हण आहे आर्ट बिझनेसमध्ये की अ गुड आर्टिस्ट मेक्स आर्ट, अ बेटर आर्टिस्ट कॉपीज द आर्ट. म्हणजे चांगला आर्टिस्ट आहे ना, तो फक्त आर्ट तयार करतो. खरं खूप भारी जो आर्टिस्ट आहे ना, तो ते चोरतो. म्हणजे काय की बाबा तुम्ही शिकून 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 वाढलं पाहिजे इन शॉर्ट, की बाबा तो काय करतो, हा काय करतो, ह्याची चूक काय आहे, त्याची चूक काय आहे. आता ह्या आर्टिस्टने ह्याचं 40 वय आहे तरी पण ह्याला काय करता आलं नाही, ह्याने एक्झिबिशन्स केलेत. मग ते तुम्ही एक्सपिरियन्सनीच ग्रो होऊ शकताय. आणि कसं आहे की मार्केट रिसर्च हा पहिला झाला पाहिजे तुमचा, की बाबा इंडियामध्ये समजा तुम्ही मुंबईमध्ये, तर मुंबईमध्ये काय चालतं. जसं आता आम्ही फॉर एक्झाम्पल पोर्ट्रेट्स विकतो. पोर्ट्रेट्स तयार करणारे आर्टिस्ट खूप कमी आहेत इंडियात राहिलेले, म्हणजे ऑलमोस्ट एक 15-20 चांगल्या लेवलचे आर्टिस्ट राहिले. फक्त 15-20. आम्ही नवीन नवीन शोधतोय पोर्ट्रेट्स करणारे आर्टिस्ट, तर मिळतच नाहीत. मग कसं होतंय की पोर्ट्रेटचं मार्केट आहे,
मग हे आमचा मार्केट रिसर्च आहे. तसं आता तुम्ही पुण्यात राहतात, तर पुण्यात इंटिरियर आर्टिस्ट भरपूर लागतात. इंटिरियर रेंडर करणारे आर्टिस्ट भरपूर लागतात, कारण की सगळ्यात मोठा आकडा जो आर्किटेक्चरचा जो आहे तो पुण्यात आहे. पुण्यातली डेव्हलपमेंट जेवढी आहे इन्फ्रास्ट्रक्चरची तेवढी कुठेही नाही आहे पूर्ण इंडियात. ना इवन मुंबईला आहे, ना इवन बॉम्बेला आहे, दिल्लीला आहे. कारण की पुण्यात तुम्ही गल्लोगल्ली आजकाल बिल्डिंग्स व्हायला लागलेत. 20-20 मजल्याचे बिल्डिंग्स होतात. ह्यांना आर्किटेक्ट्स पाहिजे, त्यांना इंटिरियर डिझायनर पाहिजे, त्या इंटिरियर डिझायनरना रेंडरिंग करणारी पाहिजे, त्या इंटिरियर डिझायनरना ड्राफ्टिंग करणारी आर्टिस्ट पाहिजे, त्या इंटिरियर डिझायनरना तिथं जाऊन मेजरमेंट घेऊन लाईव्हमध्ये मेजर करून तिथं काय आर्टिस्टिक काम असेल ते करणारी माणसं पाहिजेत. तर हा मार्केट तिथं आहे रेंडरिंगचा. तर तुम्ही त्या लेवलचं केलं पाहिजे. उगाचच पुण्यात जाऊन तिथं मी पोर्ट्रेट करत बसलोय का मी गोव्यात जाऊन तिथं पोर्ट्रेट गिफ्टिंगचं शॉप ओपन केले, काय उपयोग नाही. गोव्यात गिफ्टिंग शॉप चालत नाही, कारण की तिथं पब्लिकच नाही. जे फॉरेनर्स येतात ते पण 3 महिने येतात. मग हा असा मार्केट रिसर्च हा प्रॉपर केला पाहिजे आर्टिस्ट लोकांनी सेलिंगच्या दृष्टीने पहिला विचार केला पाहिजे. मग ते क्राफ्ट कसं मी तिथं सेल करू शकतो ह्या हिशोबावर लक्ष दिलं पाहिजे. मला काय वाटतंय की त्यांचा माइंडसेट तो नसतोच सेलिंग किंवा काय. बरोबर. मग त्यांनी डायरेक्ट सेलिंग करण्यापेक्षा जे काही फर्म्स आहेत तुमच्यासारख्या त्यांच्यासोबत कनेक्ट होऊन. बरोबर आहे, कनेक्ट व्हा. खरं आता नसतीलच फर्म तर तुम्ही काय करणार आहे? तुम्ही पाण्यात पडा लागलाय, कोण तिथं वाचवायला तुम्हाला नाही आहे, तिथं बोट कुठली नाही आहे का, तिथं काय दुसरं काय नाही आहे ज्याच्यावर तुम्ही पोहू शकता, तर तुम्हाला पाय मारायलाच पाहिजे ना. मारायला लागेल. मग आता जसं मी पण आर्टिस्ट होतो आणि मला पण कुठले फर्म सापडले नाहीत म्हणून आम्हीच तयार केली. दुसरा काय ऑप्शनच नाही आहे त्याला. पुण्यामध्ये वन नावाची कंपनी आहे, युरोपियन कंपनी आहे. ही डिझाईन स्टुडिओ आहे, यांचा काही संबंध नाही आहे आर्किटेक्चरशी. ही डिझाईन स्टुडिओनी आर्किटेक्ट्सना हायर करून चांगले चांगले डिझाईनचे बिल्डिंग्स तयार केलेत पुण्यामध्ये. दिल्लीमध्ये आहे ही फर्म. तिकडनं फर्म इथे यायला लागलेत आणि काम करायला लागलेत. म्हणजे आपल्यातल्या लोकांना कळत नाहीये की बाबा हे तयार करा. हे जर तुम्ही तयार करणार नाही तर बाहेरच्या फर्म्स येणारच आहे तिथे करायला. ऑक्शन हाऊस इंडियातल्या तुम्हाला सांगतो, ऑक्शन हाऊस 3-4च आहेत इंडियात चाललेल्या. ते जराशे चांगल्या लेवलचे चालायला लागले. खरं जर तुम्ही आउट ऑफ इंडिया बघितलं, जर रेशो बघितला, युरोप साईडला बघितलं, जपान साईडला बघितलं, तर 50-50, 100-100 ऑप्शन हाऊस आहेत चांगले. आपल्या इथे 3 ऑप्शन हाऊस आहेत, 3 ते 4 चांगल्या लेवलचे. ते सोडून कुठले नाही. त्याच्यातले पण अर्ध्या जणांनी त्यांची फ्रँचायझी घेतले बाहेरच्यांचे. का आपल्याकडे ऑप्शन हाऊस नाही आहेत, आपल्याकडे माणसं नाही आहेत, आपल्याकडे आर्ट नाही आहेत, आर्टिस्ट नाही आहेत आपल्याकडे. हा प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे माणसं तयारच करत नाही आहेत, कारण की आपलं एज्युकेशन सेक्टरच तशा लेवलचं डेव्हलप नाही आहे की तुम्हाला शिकवायला की बाबा अशा लेवलचं मार्केट आहे बाय. आणि किती जण बाहेर जाऊन करू शकतात? नाही करू शकत. तुम्ही जर 20 वर्षापासून का 18 वर्षापासूनच तुम्ही ह्या फील्डमध्ये असशीला तरच जे आत्तापर्यंत मला कळाले ते तुम्हाला कळू शकणार आहे. अर्ली एज मध्येच हे तुम्ही आर्ट चालू केलं पाहिजे आणि आर्टचं मार्केट कसं काम करते ह्याचं पण रिसर्च चालू केलाच पाहिजे. मे बी तुम्ही बाहेर फिरा, आपले गुरु माहिती आहेत तुम्हाला, चालत जायचे सगळीकडे, ऑल ओव्हर इंडिया फिरायचे, पूर्ण इंडिया फिरा. काय इंडिया फिरायला तुम्हाला सांगतो फक्त 1 लाख रुपये असतील ना, 1 लाखात पूर्ण इंडिया तुम्ही बेसिक ह्याच्यात 2 व्हीलरवर फिरू शकता. कोण जाते कोण जात नाही, सगळ्यांना फ्लाईटमधनं जायचं. फ्लाईट हाय बजेट सगळे. पण ठीक आहे, तुम्हाला इंटरनॅशनल जायचं आहे, शिपमधनं जावा. बजेट नसेल तर शिपमधनं परवडतंय. तुम्ही चायनाला बाय रोड जाऊ शकता, माहिती आहे. थायलंडला आता बाय रोड जाऊ शकता. कोण जाते? कोणी जात नाही. फ्लाईट शिवाय माणसं म्हणतात की मला फ्लाईटमधनं जायचं आहे. फ्लाईटमधनं जायचं आहे तुम्हाला एवढं पॉश करून, तर मग तुम्हाला कळणारच नाही आहे ते कसं मार्केट आहे. जपानमध्ये मी जेव्हा एकटं होतो, 10 दिवस एक्झिबिशन होतं, काय मला त्यांची लँग्वेज कळत नव्हती मला. तिथं कसं आहे की इंग्लिश बोलत नाहीत, जॅपनीजच हे आहे. आणि जॅपनीज माणसं, जसं मी तुम्हाला सांगितलं की जॅपनीज माणसं जॅपनीज लोकांना प्रेफर करतात, जॅपनीज बोलणाऱ्यांना प्रेफर करतात. तर तिथं मला 2 दिवस बसून शिकायला लागलं रात्रभर, जॅपनीज कसं बोलायचं. थोडेच वर्ड शिकले, जसे आरिगातो, दायमास, वेलकम, हाय, हॅलो, असेच. त्यांचं जे कल्चर होतं,
म्हणजे कसं ग्रीट करायचं, इंटरॅक्शन कसं स्टार्ट करायचं. म्हणजे त्याच्यामुळं मला एक पेंटिंग विकता आलं फक्त. जर आणि कळालं असतं तर आणि पेंटिंग विकली असते थोडे तिथं बद्दल एक्सप्लेन करता आलं असतं आणि एक्सप्लेन करता आलं असतं मला त्यांना की बाबा हे का काढले मी, ह्याच्या पाठीमागं रिझन काय आहे. आजकाल भरपूर जणांना रिझन असेल ना, जर स्टोरी असेल तुमची चांगली तर माणसं ते घेतात. हा एक होतं माझा मुद्दा. आर्टिस्टचं एक बॅकग्राऊंड स्टोरी असते प्रत्येक आर्ट मागे. बरोबर. प्रत्येक आर्टच्या मागे पण आहे आणि प्रत्येक बिझनेसच्या मागे पण स्टोरीज असते. पण भरपूर जणांना कसं असतं की इमोशनल टच पण होतो. बाबा ह्याला पण हा त्रास आहे, मला पण त्रास आहे, मी जरा मदत करतो. आपल्या इथे तर तो खूप मग हे रिसर्च केल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाहीये काय, असा हा प्रकार आहे. खरं ती जी स्टोरी असते आर्ट मागची ती पुढच्यांना कळत नसते. बरोबर. मग त्यात आता कसं करू शकतो की ऍटलिस्ट काय नाही, यंग एज पासून रिसर्च चालू ठेवायचाच. रिसर्च एवढा ठेवायचा तुमचा की नवीन काय काय मार्केटमध्ये येते हे तुम्ही कळालंच पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला पुढच्या माणसाला कन्व्हे करू शकणारच नाही. ठीक आहे, लँग्वेज बॅरियर तुम्हाला नसेल, तुम्हाला त्यांना एक्सप्लेन करता येत नसेल तर तुम्ही व्हिडिओ तयार करा का मे बी काय असं काहीतरी ट्रान्सलेटिव्ह तयार करा, मग ते एक्सप्लेन करा. जर तुम्ही इंटरनॅशनली एक्झिबिशन घेणार असाल तरची गोष्ट आहे. नाहीतर काय इंडियामध्ये इंग्लिश आजकाल सगळीकडे चालते, हिंदी सगळीकडे चालते. एक्झिबिशन हा तर मला तर वाटतोय का हा सेन्सलेस ऑप्शन आहे. तिथे फक्त स्टार्टिंगला फक्त काय स्टार्डम मिळेल तुम्हाला, थोडंसं एक्सपोजर मिळेल, थोडंसं ऍक्च्युअल मार्केट होणार नाही. आपल्या आर्टिस्ट लोकांना काय वाटते की बाबा मी जेव्हा एक्झिबिशन लावतो तेव्हा मला हा धंदा झालाच पाहिजे, होणार नाहीये तसा. एक्सपेक्टेशन खाली केले पाहिजे. बघायला येणारेच, फक्त बघायला येणारे, विंडो शॉपिंग. आपण स्वतःच तुम्ही सांगा की आपलेच इंडियन लोक मॉलमध्ये जातात, फिरून येतात, तरी ते दुकानं असतात ना तिथं, कायमची दुकानं असतात. दुसऱ्या दिवशी गेल्यावर पण दुकान असते, तिसऱ्या दिवशी गेल्यावर पण असते, 3 महिन्यानंतर गेल्यावर पण ते दुकान असते. बरोबर. तर 4थ्या महिने आपण विचार करतो की हा बाबा ह्या दुकानातनं घेऊया जरासं काहीतरी, कारण की मी 1-4 महिन्याआधी आलेलो. मग जर तुम्ही एक्सपोजरच तुम्ही जर स्वतःचं स्टोरी बाहेर टाकत नसशीला तर त्या माणसाला कळणारच नाहीये. साधं व्हॉट्सअप स्टेटस लावत जावा, इंस्टाग्राम लावत जावा, फेसबुक करत जावा, लिंक्डइन करा. फ्री ऑफ कॉस्ट आहे ते प्लॅटफॉर्म. एक ना एक दिवशी ते कोण ना कोणतरी घेणार आहे. मग तो घेतलेला माणूस पुढच्या माणसाला सांगतो की अरे बाबा मी इथनं हे घेतलेलं, मला इथनं हे फर्निचर हँडमेड मिळालेलं, तू पण इथनं घे हँडमेड फर्निचर, कारण की मस्त चांगला आहे. मग तो माणूस येतो, तो माणूस बाबा ठीक आहे, मग तो माणूस 4 महिन्यानंतर घेईल, पैसे नसतील मे बी त्याच्याकडे. मग तो माणूस घेतल्यानंतर हे असे सर्कल चालू होतं. वर्ड ऑफ माउथ सगळ्यात पॉवरफुल. बरोबर. कन्सिस्टन्सी ही इम्पॉर्टंट आहे. अजून एक आता कसं इंस्टाग्रामवर मी बघतोय स्केचिंगचं वगैरे खूप चाललंय, ॲज अ हॉबी किंवा ॲज अ पार्ट टाइम. बरोबर. आणि पुढे काहीच होत नाही, म्हणजे त्यांचं आता स्केचिंग वगैरे किरकोळ 100 रुपये 500 रुपये ह्याच्यात स्केचिंग जातात. बरोबर. म्हणजे फुल टाइम परस्यू करतच नाहीत. त्याचा प्रॉब्लेम काय सांगतो, इंस्टाग्राम आर्टिस्टचा प्रॉब्लेम काय आहे की इंस्टाग्राम ही खूप फास्ट ग्रोईंग आहे, तुमची कन्सिस्टन्सी नसते. तुम्ही एकच कंटेंट आयुष्यभर पोस्ट केला ना, ते 100% एक दिवशी व्हायरल होणार आहे. तर तुम्हाला पोस्ट करायचं, प्रॉपर व्हिडिओ काढा, रील काढा. पोस्ट आजकाल काम करत नाहीत, फोटो काम करत नाही, रील्स काम करतात. रील्स करा, टाका, दररोज टाका, दररोज स्वतःच्या लाईफचं टाका. सौरभ जोशी म्हणून आर्टिस्ट आहेत, तुम्हाला माहितीच असते, इंडियातले टॉप 10 इन्फ्लुएन्स युट्यूबर मधला सौरभ जोशी आहे. पेंटिंग चालू केलेलं, पेंटिंग पासूनच केलेलं त्यांनी. तर त्यासाठी तो कोणाला माहितच नसणार आहे, त्यासाठी माहितच नाही आहे. खरं त्यांना त्यांचा ब्लॉग बघून पेंटिंगच्या ऑर्डर्स येतात, असे प्रकार असतोय. क्रॉस मार्केटिंग होते. आम्ही आता पोस्ट करतोय पेंटिंग, आम्हाला आर्किटेक्चरल कामं पण येतात, वॉलपेपरची येतात, पेंटची येतात, वेगळीच काहीतरी कुठली इपॉक्सीची कामं येतात, सिलिंगला गोल्ड लिफिंगची कामं येतात. ते आम्ही टाकलेलं नसतेच कधी काय. खरं तुम्ही कन्सिस्टन्सी असल्यामुळं ती माणसं बघतात. कन्सिस्टन्सी हा इम्पॉर्टंट आहे. इंस्टाग्राम ह्या प्लॅटफॉर्मवर, सोशल मीडियावर कुठल्या पण कन्सिस्टन्सी असली तर तुम्ही तो व्हायरल होणारच आहे, कुठला ना कुठला तरी माणूस तुमच्याकडे घेणारच आहे. आणि
रेट पण तुमचा त्या लेवलचा जर असेल चांगला, म्हणजे अगदी पण हाय नाही, अगदी पण कमी नाही, तर भरपूर सगळ्या आर्टिस्टना कसं वाटतंय की बाबा मी डायरेक्ट एम ए पोसिंग लेवलचंच डायरेक्ट चालू करतो. आम्ही 16 वर्षापासून काम करतोय, तरी पण आम्ही कधीही आत्तापर्यंत आमचं सगळ्यात मोठं आर्ट पण 3 ते 4 लाखाच्या वर विकलेलं नाही. का माहिती आहे का? पहिला मार्केट बेस तयार करायचा. 16,000 क्लायंट आहेत आमचे. आम्ही मार्केट बेस तयार केलाय. आत्ता आम्ही विकू शकतो 2 लाखाचं, 4 लाखाचं, 5 लाखाचं. सुरुवातीला 16,000 क्लायंट व्हायला किती वेळ लागला? 15 ते 17 वर्ष लागली. पहिला आम्ही 500 रुपयाला विकायचो, 400 रुपयाला विकायचो. फुकट पण कामं केलेत आम्ही. मी फुकट कामं केलेत भरपूर सगळी. म्हणजे बाबा घे, तर घे. मार्केट तयार होते. तू आणि 4 ठिकाणी दे. तर करायचं म्हणजे करायचं. मला मिळणारच आहे ते. मार्केट तयार झाले की हां. परत एकदा काय प्रॉब्लेम. तुमचं मार्केट तयार झालं, एक तुम्ही ॲज अ ब्रँड विचार केला पाहिजे. ब्रँड काय करतं बाबा, पहिला फ्री ऑफ कॉस्ट देतं, त्याच्यानंतर थोड्या दिवसानंतर कमी किमतीत देतं, मग त्याच्यानंतर ॲड तयार करायला चालू करतं. मग हे वर्ष 1.5 वर्ष चालतं त्यांचं. आणि 2 वर्षानंतर तुम्ही ॲक्च्युअल पैसे कमवायला चालू करता. आणि पेंटिंग आर्ट हा असा बिझनेस आहे जो 0 कॉस्टपासून तयार होतो. दुसरा कुठलाही बिझनेस नाही आहे जो 0 कॉस्टपासून तयार होतो. तुम्हाला बिल्डर व्हायचे आहेत, पैसे व्हायचे आहेत. तुम्हाला हॉटेल काढायचे आहेत, पैसे पाहिजे आहेत. तुम्हाला मल्टिप्लेक्स काढायचे आहे, मॉल काढायचे आहेत, पैसे पाहिजे आहेत. तुम्हाला दुकान घालायचं आहे, पैसे पाहिजे आहेत. तर पेंटिंग आणि आर्ट, पेंटिंग नाही म्हणत मी, आर्ट हा सेक्शन जो आहे, आर्ट डायरेक्टर असू दे, VFX असू दे, ग्रीटिंग कार्ड तयार करणारी माणसं असू दे, साबण तयार करणारी, निग्लिजिबल पैशात तुम्ही 1000-2000 मध्ये काम चालू करू शकता. प्युअर स्किलचा गेम. प्युअर स्किलचा गेम आहे हा. आणि तुम्ही जसं जसं वर जाता, मग तुम्ही स्टुडिओ करा, मग तुम्ही शोरूम काढावा याच्यात, मग तुम्ही प्रोडक्ट तुमचं वाढवा. ऍटलीस्ट स्टार्ट करायचं Start काय करा. लागत नाही. आता एक इलेक्ट्रोप्लेटिंग तयार करणारे आर्टिस्ट आहेत, मित्रच आहेत आमचे. इलेक्ट्रोप्लेटिंगला काय नाही, 3 बारड्या आहेत घरातल्या, त्याच्यात इलेक्ट्रोप्लेटिंगचं ते 1000-2000 लिक्विड घेतले. इलेक्ट्रोप्लेटिंगला इलेक्ट्रिसिटी लागते, जी कोणाच्या पण घरात असते, साध्यातल्या साध्या ह्याच्यात पण असते. ती इलेक्ट्रिसिटी वापरून मशीन एक येतं इलेक्ट्रोप्लेटिंगचं, छोटंसं 2000चं. काय नाही, अशी जे पुतळे मिळतात बाहेर रोड ह्याच्यावर लोकली, ते बुडवायचे, ते बुडवायचा अमाऊंट, त्याला प्लेटिंग म्हणजे फक्त असं स्प्रे मारायचा, आर्टिस्टिकली स्प्रे मारायला लागतो, इव्हनली स्प्रे मारायला लागतो ते, आणि सिल्वर आणि गोल्डमध्ये फक्त प्लेटिंग करायचं. एवढंसं करून पण माणसं ते 4-5 लाख रुपये महिन्याचं कमवतात. काही नाही, घरातल्या संडासाच्या बारड्यांमध्ये बुडवून इलेक्ट्रोप्लेटिंग करून माणसं करा आलेत. मग ह्यांना ज्वेलरीची ऑर्डर्स येतात. ज्वेलरीज असतात ना आपले, बेंटेक्स असतात. बेंटेक्स काय असतात, हे इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणतात त्यांना. त्याला स्प्रे केला जातो, ब्रशिंग केला जातो. ब्रशिंग केलेल्या लिक्विडमध्ये तो सोल्युशन जो असतो, ज्याच्यात गोल्डचा मायन्यूट पार्ट असतो, त्याच्यात बुडवलं जातं आणि गोल्डची ज्वेलरी होतात. 1 ग्रॅम गोल्डची ज्वेलरी असतात ना, त्यांची ऑर्डर घ्या. हे पण घरात बसून 0 किमतीत चालू होते. हे आर्टिस्ट लोकांना माहीतच नाहीये. आता हे जे आहे हे बॉम्बे साईडला जाते. आपली जी इंडियन आर्ट आहे, मला वाटते अजिंठा वेरूळच्या लेणी वगैरे खूप मोठे आहेत, प्रसिद्ध आहेत, आणि प्राचीन काळापासून इंडियन आर्ट खूप मोठा आहे. बरोबर. मग ह्या आर्टकडे किंवा आत्ताच्या आर्टकडे बाहेरच्या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आउट ऑफ इंडिया? आर्टला आपल्या किंमत आहे इंटरनॅशनली, तर तशा लेवलची राहिलेली नाहीये. जर नवीन नवीन मुलं हे परत चालू करतील, ही जुनी आर्ट फॉर्म, जसं आता आम्ही पोर्ट्रेट करतो. पोर्ट्रेट हा हजारो वर्ष, लाखो वर्ष आधीचा आर्ट फॉर्म आहे. हा काही नवीन आर्ट फॉर्म नाहीये. हा इंडियन आर्ट फॉर्मच होता. पोर्ट्रेट करणे, सोन्याची पोर्ट्रेट करणे हे इंडियन आर्ट फॉर्मच होता. स्कल्प्टिंग करणे हा जुना इंडियन आर्ट फॉर्मच आहे. हेच आर्ट फॉर्म इजिप्तला गेले आहे. हेच आर्ट फॉर्म आपल्याला तुम्ही जर बघितलं तर ताजमहल बघा, हे सगळे आपले इंडियन आर्टिस्ट आहेत. त्याच्यानंतर तुम्ही समजा ह्याला गेला, रोमला गेला, रोममध्ये पण तुम्ही जर 16 चॅपल्स बघितलं, लिओनार्डोच्या हाताखाली जे काम करणारी माणसं होती ती सगळी हाफ ऑफ द टीम इंडियन होती. इजिप्शियन्स जे होते, हे जे आर्किटेक्ट्स होते, हे इंडियन्स होते. म्हणून आपले जे तुम्ही अजिंठा वेरूळ जे म्हणला केव्ज आहेत का, आपले जे जुने ताजमहल असे स्तंभ ते आहेत आपले मोठे मोठे, हे सगळे तुम्ही जर बघितलं अजून व्यवस्थित आहेत. आपली
इंडियन आर्ट आणि आर्किटेक्चर हे ॲक्च्युअल चांगलं आहे, फक्त आपण इंडियन लोकांनी ही ठेवलेलं नाही आहे व्यवस्थित. म्हणून बाहेरच्या लोकांना वाटतं की बाबा आर्ट हे इंडियात राहिलेलं नाही आहे. नाहीतर सगळ्यात भारी आर्ट हे आपली इंडियन लोकच करतात. इंडियन लोकांमध्ये आर्ट हा आणि जुगाडूपणा जो म्हणतात एक प्रकारचा, तो सगळ्यात आहे. आमचे आर्टिस्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही साधा 10 रुपयाचा जरी ब्रश केला तरी मास्टरपीस तयार करू शकता, जो आम्ही 10 लाखाला विकू शकतो. तर युरोपियन आर्टिस्ट आणि हे जॅपनीज आर्टिस्टमध्ये नसतं तसं. त्यांना त्या स्पेसिफिक रेंजचंच पाहिजे, त्यांना त्या ह्याचंच पाहिजे. आपल्या इथं तसं नाही आहे. आपले साधे आर्ट खूप हाय लेवलला गेलेले आहेत. आपले म्युझियमचेच बघा की आपल्या म्युझियममध्ये किंमत नाही आहे. तर तुम्हाला सांगतो, युरोपमध्ये तुम्ही जावा, पॅरिसमध्ये जावा, लूर म्युझियमला जावा. इथं इंडियन आर्टचं सेक्शन वेगळे आहेत. शिवाजी महाराजांच्या तलवारी, त्यांचे जे ड्रेपरीज आहेत, अजून व्यवस्थित आहेत. आपल्या इथं काही नाही राहिलेलं. आपणच आपलं आर्ट जर ठेवलं नाही, तर बाहेरची माणसं कशी आपल्याला म्हणणार आहेत की बाबा यांचं आर्ट होतं. कोहिनूर जेव्हा दगड होता तेव्हा त्याची व्हॅल्यू नव्हती काय. मग हे कसं आहे की डायमंड एक्सपोर्ट इंडियात सगळ्यात मोठा होता, आर्ट एक्सपोर्ट इंडियात सगळ्यात मोठा होता, आर्टिफॅक्ट एक्सपोर्ट इंडियात सगळ्यात मोठा होता. ड्रेपरी जे कॉटन आणि जे हँडलूम्स आहेत हे इंडियन लोकांनीच, इंडियन आर्टिस्टांनीच हे केलेत, फेमस केलेत. मार्बल वर्क्स, ताजमहल जे तुम्ही बघू शकता आता, ते इंडियन लोकांनीच फेमस केले. ताजमहलमध्ये आता तुम्ही बघू शकत नाही, तरी तिथले हिरे आणि हे सगळे मोती काढलेले आहेत. तर पूर्ण ताजमहलमध्ये हिरे आणि मोती होते. टाईल्समध्ये कटिंग करून जे लीव्स आणि हे जे केलेले आहेत, आर्टिस्टिक लीव्स केलेले आहेत, त्याच्यामध्ये हिरे आणि हे होते, सोन्याचे लेपत होते. हे सगळे आता गेलेले आहेत, मान्य आहे. तर हे आपली इंडियन आर्ट आहे. पॅलेसेस आपले, जरी तुम्ही बडोद्याला गेला का जोधपूरला गेला, पॅलेसेस बघा, पॅलेसेसचं आर्किटेक्चर बघा केवढं चांगलं आहे आपलं. सगळ्यात मोठे पॅलेसेस वर्ल्डमधले इंडियात आहेत. जसं तुम्ही म्हणलं अजिंठा वेरूळ, गोलकोंडा, अजिंठा वेरूळ, एलिफंटा केव्स, काय कावड आहेत ते. मला एक केव्हचं ना, हे मंदिरचं नाव आठवत नाहीये, महाराष्ट्रामध्येच आहे ते. पूर्ण सिंगल ब्लॉकच्या स्टोननी तयार केलेलं केव आहे, हे मंदिर आहे, खाली आत, आणि तुम्ही आत न फिरू शकता ते वरून काहीतरी, आणि वरनं दिसते ते माउंटनच्या आत एकाच ब्लॉकमध्ये तयार केलेले हे. आपले कोल्हापूरमध्येच बघा तुम्ही, महालक्ष्मी मंदिर, खिद्रापूर, काय लेवलचे मंदिर आहेत ते. त्याच्यावरचे स्कल्पचर आत्ता पण तयार केले ना, ते आर्ट फॉर्म आपल्या इंडियात राहिलेलं नाही आहे. कारण की आपली माणसं शिकत नाही आहे. ते आपल्या माणसाने शिकलं तरी बाहेरची माणसं घेणारच आहेत परत येऊन इथं. असं ते आहे. इंडियन आर्ट फॉर्म हे खूप चांगलं आहे आणि खूप वेल एस्टॅब्लिश्ड आहे. फक्त आपण हे करत नाही आहे, म्हणून आपण इंटरनॅशनली फेमस होत नाही आहे. नाहीतर इंटरनॅशनली फेमस झालेले आर्टिस्ट आपले इंडियातले खूप आहेत, ते आत्ता पण चांगलं काम करतात. आर्ट हे आपल्या रक्तात आहे असं म्हटलं. आर्ट हे आपल्या रक्तातच आहे. आपलं आता कोल्हापूर म्हणजे काय, कलापूर म्हणतात. कलापूर. का कलापूर म्हणतात? कुठे आहेत आर्टिस्ट आता? सगळे आहेत, आपल्या रक्तातच आहे सगळं. तर आपण ते करत नाही. गणपती तयार होतात आपल्या इथं, पेनचे गणपती बघा, कोल्हापूरचे गणपती बघा, सगळ्याची क्वालिटी चांगली आहे. ट्रक्स आणि ट्रक्स भरून एक्सपोर्ट होतात आपले गणपती आउट ऑफ इंडियात. मी ज्या ठिकाणी शिकलेलो ती हनुमान तालीम म्हणून आहे, ह्याच्या इथं पान लाईनच्या इथनं पुढं आल्यावर कोल्हापुरात. तर त्या पूर्ण गल्ली वर्षभर माणसं सगळ्या घरात गणपती तयार करतात आणि एक असे पेंटिंग करत असतात. जे आमचे मोहनराव वडिंगकर होते, मला ज्यांनी शिकवलं, गणपतराव वडिंगकर, त्याची फुल फॅमिली तेच करायची आधी. आता ते पोर्ट्रेटमध्ये आणि फाईन आर्टमध्ये घुसलेले. तर हे जी शिकलेली माणसं आहे, डोळे काढणे, त्यांचं सोंड वरचं डिटेलिंग, हे बाहेर जातात, एक्सपोर्ट होतात हे गणपती. ते मार्केट आपल्या इथं मोठं आहे. ते मार्केट खूप मोठं आहे आपल्या इथं. आणि ही फॅमिलीज एक महिन्यात, फक्त तुम्हाला सांगतो, 1 कोटी रुपये कमवतात. आपल्याला माहीत नसते. हजारो गणपती का लाखो गणपती तयार होतात कोल्हापुरात. कोण कोल्हापूरची माणसं घेतात एवढे गणपती? नाही, सगळे एक्सपोर्ट होतात हे गणपती.
चपलं आपली कोल्हापूरची चपलं सगळ्यात जास्त फेमस UAE मध्ये आहेत. कोल्हापुरी चप्पल UAE मध्ये? UAE मध्ये सगळ्यात जास्त फेमस आहे. का माहिती आहे का? कारण की तिथं जो हे असतो कुर्ता असतो त्याच्यावर घालायला काय आहे, बूट घालत नाहीत ती, कोल्हापुरी चपलं घालतात. कोल्हापुरी चपलाचे आपल्याच पुण्याच्या माणसांनी का दिल्लीच्या माणसांनी तिथं ब्रँड्स काढले. माहिती आहे आपल्याला हे? नाही. आपलाच पॅटर्न वापरून आपलीच कला वापरून तिकडे गेलेत ती सगळी. कलाकार पण इथलेच असतात. कलाकार पण इथलेच आहेत, कारण की इथल्याच माणसांना ते माहिती आहे का असा आवाज काय कसा करायचं? करायचा, हा. कर त्याच्यानंतर त्याला कसं तेल लावून हे मालिश करायचं चपलांना, ते जे पुढचे हे असतात. एकदा बघा शेकच्या पायात बघा लेदरची चपला असतात, ही थोडीशी मॉडर्नाइज केली आहेत, मान्य आहे मला. तिकडच्या ह्याच्यानुसार तिकडच्या मॉडर्न टेस्टच्या नुसार मॉडर्नाइज केली आहेत. तर ही कला हितलीच आहे, ही सगळी फॉर्म फॅक्टरी इथलाच आहे. कुर्ता म्हणल्यावर कोल्हापुरी चप्पल येतं. मेक इन इंडियाच्या अंतर्गत आर्ट सारखी काही स्कीम? मेक इन इंडियाच्या अंतर्गत आर्टसाठी स्कीम्स आहेत भरपूर सगळ्या. खरं कसं आहे की नॉर्मल स्केचिंग करणे आणि पोर्ट्रेट्स काढणे ह्यासाठी तुम्हाला ग्रांट आणि सबसिडी काय मिळणार नाही. तुम्ही ते वापरून काहीतरी प्रोडक्ट तयार केला. मे बी फॉर एक्झाम्पल आता एक हे आहे ज्याच्यासाठी आम्ही काम केले, जयपूर वॉच कंपनी म्हणून आहेत बघा, शार्क टँक मध्ये आलेली. त्याचे मी त्यांच्यासाठी ना 5 वर्ष आधी काम केलं. छोटे मिनिएचर घड्याळाच्या आत हे करायचं, पेंटिंग करायचं. त्याला सगळ्याला आर्टिस्ट लागतात. त्यांना ते आता कॉईनचे करतात का पेंटिंगचे करतात, सगळ्याला आर्टिस्ट लागतात. ते बेल्ट तयार करून मग पूर्ण वॉच तयार, तो झाला प्रोडक्ट. आता तो प्रोडक्ट इंटरनॅशनली विकला जातो त्यांचा. तो प्रोडक्ट अमिताभ बच्चन पण घालतो आणि मोठे मोठे सेलिब्रिटीज पण घालतात. त्यांना फंडिंग पण मिळालं त्याच्यात आणि आता ती मोठी कंपनी झाली. मग अशा लोकांना ग्रांट मिळतो. गव्हर्नमेंट पण काय म्हणतं की बाबा तुम्ही जर प्रमोट करायलाय तर त्याचं प्रॉपर प्रोडक्टायझेशन करा आणि मगच ते तुम्ही मार्केटमध्ये जावा. नाहीतर मार्केटमध्ये जाऊन काय उपयोग आहे? मग ते कसं आहे की आज टाकले मार्केटमध्ये आणि दुसऱ्या दिवशी फेल झालं, मग गव्हर्नमेंट अशा लोकांना ग्रांट देत नाही. तुमच्या आर्टचा उपयोग करून काहीतरी तयारी करा, काहीतरी त्याचं चांगलं जे मार्केटमध्ये जाणार आहे अशा लेवलचं केलं तरच मग गव्हर्नमेंट तुम्हाला सबसिडी, MSME मध्ये तुम्ही रजिस्टर होऊ शकता. गव्हर्नमेंटचे हँडीक्राफ्टच्या स्कीम्स आहेत भरपूर सगळ्या. हँडीक्राफ्टच्या स्कीम्स आता कोण घेतं सांगतो? आता जे राजस्थानी लेडीज आहेत का बिहारी हे आहेत माणसं आहेत, ही हँडीक्राफ्टच्या स्कीम्स घेतात भरपूर जण. फॉर एक्झाम्पल एम्ब्रॉयडरीसाठी आपले एम्ब्रॉयडरी आणि जे कॉटन वर्क्स आहेत, हँडलूम कॉटन वर्क्स आहेत, त्याला खूप हे मान्यता आहे बाहेर. मग ह्याला ग्रांट मिळतो, हे पण हँडमेडच आहे ना. मग हे जातात बाहेर. तर असं प्रोडक्टायझेशन जर केलं तरच ते उपयोग आहे त्याचा. इंडियामधून स्टार्विंग आर्टिस्ट जनरेट होतात का भरपूर? इंडियामध्ये नाही, ऑल ओव्हर वर्ल्ड स्टार्विंग आर्टिस्ट आहे. कारण की सगळेजण काय करतात, पोर्ट्रेट्सच करत बसतात. खरं तिकडच्या साईडला कसं आहे, तिकडे डिमांड जास्त आहे. तिथे डिमांड कमी आहे म्हणून पोर्ट्रेट्सला कोण विचारत नाही, ॲब्स्ट्रॅक्टला विचारत नाही. मग म्हणून इंडियन आर्टिस्टना असं काहीतरी वेगळे वेगळे प्रकार करायला लागतात. फर्निचर झालं, एम्ब्रॉयडरी झाले, पेंट्स झाले, दुसरं आणि काय हे असते हँडमेडमध्ये ऑप्शन्स असते, हे झालं. त्या साईडला तिकडं कसं आहे की आउट ऑफ इंडिया कसं आहे की तिथं पर कॅपिटल इन्कम जास्त आहे. पर कॅपिटल इन्कम म्हणजे त्यांचा मिडल क्लासचा जो अर्निंग आणि स्पेंडिंगचा जी कपॅसिटी आहे ती जास्त आहे. मग म्हणून तिथं पोर्ट्रेट्स मे बी गिफ्टिंगला वापरतात जास्त. आपल्या इकडे त्या सगळ्या फ्रेम्स देतात फक्त, बरोबर, डिजिटल प्रिंट असतात. डिजिटल प्रिंट्स असतात. आपल्या इथं तो कसं आहे की आता फॉर एक्झाम्पल मला जरी बाबा एक 50 जणांना माझ्या द्यायचं मित्रांना, तर मी विचार करणार आहे 50 जणांना पेंटिंग कसं तयार करून देऊ मी, खूप महाग पडणार. मग आपण फ्रेम्स करून देतो त्यांना. आर्किटेक्ट लोक पण आमच्याकडनं काय करतात, फ्रेम्स करून देतात, प्रिंट्स आणि फ्रेम्स करून देतात. का सगळ्या क्लायंटना एवढं देऊ शकत नाही. आता तुम्ही मर्सिडीज आणि ह्या अशा कंपन्या घेतल्या ज्यांच्यासाठी आम्ही कामं केलेत BMW, तर ही लोक पेंटिंगचे फ्रेम्स घेतात, एक शॅम्पेनची बॉटल देतात, त्याच्याबरोबर चॉकलेट्स देतात. म्हणजे आता तुम्ही समजा कुठली गाडी घेतली असेल, किती गाड्या विकल्या जातात, हजारो गाड्या विकल्या जातात. हुंडाई कंपनी काय करते, इलेक्ट्रोप्लेटिंगचे गणपती देते. लाखो
इलेक्ट्रोप्लेटिंगचे गणपती असतात त्यांच्याकडे, स्टॉक आणि Obviously. स्टॉक भरलेला जाते. तनिष्क काय करते, तनिष्क सोन्याच्या ब्लॉकचा गणपती देते. ते पण मोल्ड करणारे आर्टिस्ट लागतात आपल्याला. सगळीकडे आर्ट आहे, फक्त तुम्हाला कळालं पाहिजे की बाबा कुठलं आर्ट फॉर्म आपण घ्यायचं आणि कुठलं आर्ट फॉर्म ते विकलं कुठं जाणार आहे. हा. तुम्ही आयुष्यभर स्केचिंग आणि ऑइल पेंटिंगच करत बसला तर ते काय होणार नाहीये. स्केचिंग आणि ऑइल पेंटिंग पण करा, तर मग ते तुमच्या सिटीमध्ये जाते का? ते तुमच्या सिटीमध्ये जात नसेल तर तिथं का करत बसला? तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल गोव्यात आहे का हिमाचलमध्ये, तिथं माणसंच नाही आहेत राहणारी, रेसिडेंटच नाही आहे तिथे राहणारी, तर तुम्ही तिथं का करत बसलाय पोर्ट्रेट? तिथं दुसरं काहीतरी करा. तिथे शॉलचा बिझनेस जास्त होतो, शॉलचा हँडमेड हिमाचल साईड. लूमचा बिझनेस जास्त आहे, ते करा. मेंटेनन्स आपल्या आर्ट्स मध्ये काय काय येतं? मेंटेनन्स तसा काय एवढा नाहीये. जर तुम्ही शोरूम काढणार असशील का मे बी तुमची Infrastructure इन्फ्रास्ट्रक्चर आहे मध्ये. तुमचा, तुमची माणसं असतील. आता आम्ही आमच्या सगळ्या माणसांना जी कोण येतात त्यांना ऑटोचे पण चार्जेस देतो. जी आमच्या डिझायनर येतात त्यांना आम्ही खायला पण देतो. त्याच्यानंतर आमचे सगळं पाण्याचे एक्सपेन्सेस असतात, लाईटचे एक्सपेन्सेस असतात. स्टुडिओला लाईट मोठा लागतो, मोस्टली इन्फ्रास्ट्रक्चर ते केव्हा तुम्ही त्या लेवलला पोचशीला आणि त्या लेवलला तुम्ही केला तरच. तर तुम्ही घरात न करत असशील, आधी मी पण घरातनच करायचो, किचन मधनं करायचो मी, रूम मधनं करायचं, कुठनं पण करायचं, तर करायचं. मग तेव्हा जर तुम्ही तसं करत असेल तर मग काय हे नाहीच आहे. आत्ता आम्ही समजा, आत्ता फॉर एक्झाम्पल आम्हाला वॉलपेपर आणि पेंटसाठी शोरूम पाहिजे. आता शोरूमचं आम्ही कॉस्टिंग जे काढलं ते ऑलमोस्ट जागा धरून जर केलं तर 2 CR ला जाते. आता हे केव्हा जर तुम्हाला पाहिजे असेल तर बिना शोरूमचं पण तुम्ही काम करू शकता. हजारो लाखो जण तशीच करतात. आतापर्यंत आम्ही बिना शोरूमचं आणि बिना स्टुडिओच केलेलं. आत्ता आम्ही स्टुडिओ केला, आत्ता आम्हाला शोरूम पाहिजे. आत्ता आम्हाला वाटतं की आमची माणसं बाबा प्रॉपरली प्रोफेशनली शोरूम मध्ये बसली पाहिजेत, एसीच्या मध्ये. जसं कॉर्पोरेटचं जे असतं कल्चर असतं, बाबा जेवण देतोय तिथं, खायचं प्यायचं सगळं आहे, कॉफी मशीन्स आहेत, हे सगळे तुमचे रिकरिंग खर्च आहेत. हे केव्हा तुम्ही त्या ह्याला पोचला तर. नाहीतर तुमचा काय खर्च होणार आहे? पेन्सिल, पेन, पेपर, त्याच्यानंतर इंस्टाग्रामवर एक लई ऍड्स केले तुम्ही, इंस्टावर फेसबुकवर ऍड्स केले, ते तुमचा खर्च होईल. ते तर अगदी 100 रुपये ते काय 100 रुपयापासून चालू होते, तुम्ही करशील तेवढा आहे. आता कोणतं जरी आता काय नवीन चालू आहे की प्रत्येक असू दे, गेमिंग असू दे, कोणतेही सेक्टर असू दे, प्रत्येकाची एक कम्युनिटी तयार झालेली आहे ऑलरेडी. बरोबर. आपल्या इथे महाराष्ट्रात किंवा इंडियामध्ये आर्टिस्ट लोकांच्या कम्युनिटी आहेत का? आर्टिस्ट लोकांच्या active कम्युनिटी communities? खरोखर सांगतो नाही आहेत. का सांगतो, हे मी पण ट्राय केलं भरपूर की आम्ही कम्युनिटी ग्रुप्स तयार करायचे, त्याच्यावर आम्ही पोस्ट करायचं. तर कसं होतं सांगतो, प्रत्येक आर्टिस्टला जसं प्रत्येक बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन असतं. कुठल्याही दुकानाच्या बाहेर दुसरं दुकान येतच, कपड्याच्या दुकानाच्या बाहेर त्याच्या साईडला 4-5 कपड्याची दुकानं येतात. कुठल्याही समजा एक सिटीमध्ये मॉल असेल तर 4-5 मॉल होतातच तिथं, त्याची ग्रोथ जर असेल तर. समजा कुठलं हॉटेल असेल तर त्याच्या आजूबाजूला 4-5 हॉटेल होतातच. मग तो हॉटेलवाला काही कम्युनिटी तयार करत बसत नाही की बाबा मी ह्या हॉटेलमध्ये जाऊन त्या मॅनेजरशी गप्पा मारत बसतो, तसं होत नाही. सेम कॉम्पिटिशन ह्याच्यात आहे. पण मार्केट तरी ग्रो होतं ना, कम्युनिटी मार्केट ग्रो होतंय, खरं ही टेंडन्सी इंडियामध्ये नाही आहे. इंडियन लोकांमध्ये ही टेंडन्सी नाही आहे, ही चायनीज लोकांमध्ये आहे, ही जॅपनीज लोकांमध्ये आहे, आपल्यामध्ये नाही आहे. का सांगतो, जॅपनीज लोक, चायनीज लोक काय करतात की बाबा अरे मला काम मिळाले, तू पण चल माझ्याबरोबर तिथं काम करायला, असं करतात. इंडियामध्ये तसं नाही करत. पाय ओढायचे खेकडा मेंटॅलिटी म्हणतात ना, तसा प्रकार आहे. मला काम मिळालं, मी तुला काम देणार नाही का, नाही तर माझं काम जाईल तुझं काम चांगलं असेल तर. मग हा प्रकार आहे. आम्ही आता तेच बघतो, आम्ही आमच्या आर्टिस्टना पण सांगतो की तुम्ही आणि आम्हाला आर्टिस्ट द्या, देत नाही, आम्हाला शोधायला लागतात. कारण की मी समजा त्यांना चांगलं काम दिलं तर दुसऱ्या पहिल्या आर्टिस्टचं काम जाते ना, मग कमी होते. त्या माणसाने कमी किमतीत चांगलं काम द्यायला चालू केलं, इफिशियंटली आणि इफेक्टिव्हली ते काम असेल तर जुन्या माणसाला मी का देणार काम? मग ही मेंटॅलिटी असते, खरं बाहेर तशी नसते.
जपान, चायना साईडला तर जसं मी तुम्हाला सांगितलं फॅक्टरी आणि फॅक्टरी आहेत मोठ्या. पेंटिंग करणाऱ्या फॅक्टरी आहेत. पेंटिंग हा सगळ्यात लिस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे वर्ल्डमधला. हँडमेड पेंट, हँड पेंटिंग ते. कारण की हे प्रोडक्ट खूप आधी जायचे, आता जात नाहीये. कारण की डिजिटल जमान्यामुळं हे गेलेलं आहे. फोटोग्राफी, प्रिंटिंग, 3D प्रिंटर असू दे, 4D प्रिंटर असू दे, 2D प्रिंटर असू दे, ह्याच्यामुळं हँड पेंटिंगचा कला हे संपलेला आहे. तरी पण चायनामध्ये फॅक्टरीज आहेत. एक लाईनमध्ये असे 50-50 माणसं असतात. दुसऱ्या लाईनमध्ये 50, त्याच्या पुढच्या लाईनमध्ये 50, एका पाठोपाठ एकच काम करत असतात. मोनालिसा ड्रॉ करायचं तर मोनालिसा ड्रॉ करायचं. समजा दुसरं काय प्रिंट्स असतील, फ्लोरल प्रिंट्स असतील, वॅनगोग असतील, त्याचे पेंटिंग्स करायचे. ही कॉपीचा हा प्रकार पण एक हे असतो, मार्केट असतो. मग हे जातात त्यांच्या पर्टिक्युलर आर्ट गॅलरीजमध्ये. फॉर एक्झाम्पल लूर म्युझियम पॅरिसमधलं, तिथं वॅनगो, त्याच्यानंतर मोनालिसा ह्याचे प्रिंट्स मिळतात. प्रिंट्स नाही, हँड पेंटिंग्स मिळतात. हे येतात कुठनं? हे चायनात नाही येतात. कारण की एवढी स्पीड फक्त चायनामध्येच आहे. इंडियामध्ये एवढी सगळी माणसं एकत्र येऊन करणार ही खूप कमी आहे. आता कसं आपण चायनामध्ये तू म्हणलास की सेम पेंटिंग सगळीकडे, बरोबर, डुप्लिकेशन ऑफ पेंटिंग्स. बरोबर. मग हे एक प्रकार असं म्हणू की थेफ्टिंग ऑफ पेंट किंवा थ्रिफ्ट पण म्हणता येत नाही. कसं आहे, आता भरपूर सगळे आर्टिस्ट करतात, तसं काही नाही. हे बघा कसं आहे, जेव्हा पोटाला येते तेव्हा काय पण करतात. ती पण तेच करायला. ओरिजिनल आर्टवर्क तयार करायला माणसांना खूप वेळ लागतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, चांगला आर्टिस्ट फक्त तयार करतो आणि सगळ्यात भारी आर्टिस्ट चोरतो. चांगला आर्टिस्ट कमवत नाही. सगळ्यात भारी जो आर्टिस्ट असतो तो चोरून कमवतो जास्त, असा प्रकार आहे. थ्रिफ्टिंग हा काय इलिगल नाही आहे कुठेही. नाही, बरोबर. माणसं इकडनं तिकडे कॉपी करतात, काही फरक पडत नाही. कॉपी पेस्ट. माणसं वेबसाईट कॉपी करतात, पिक्चर कॉपी करतो. पिक्चर चालतातच ना आपल्या इथं. इंडियामध्ये तमिळ पिक्चर आपण हिंदीमध्ये डब करतो. हिंदी पिक्चर कधी कधी चायनीजमध्ये डब होतात. चायनीज पिक्चर कधी हिंदीमध्ये डब होतात, हे करतात, कॉपी करतात. होतातच कॉपी. ते काय तुम्ही त्याच्यावर काय हे करू शकत नाही. सेम आर्ट मध्ये पण सगळं ते जे आपण म्हणतो कॉपीराईट, हे जो आहे, टाका केस, बघा किती वेळ लागतो व्हायला. तुम्ही US मध्ये जरी असेल ना, तुम्ही केस जरी कॉपीराईटची टाकली तर तुम्हाला खूप वेळ लागणार आहे ती प्रूव्ह करायला की बाबा हे फॉर्म माझा होता. ते काय हे नाही आहे, ते तुम्ही थांबवू शकत नाही. क्रिएट करणे, प्रत्येक आर्टिस्टला काय वाटतं की मी एकच तयार करतो 1 वर्षात, ते दुसरं येऊन कोणतरी कॉपी करते बघा, लगेच करते. कुठला तरी होतकरूला वाटलं बाबा मला ही भारी आहे रे, लगेच कॉपी करतोय तो. काय फरक, काय करणार, काय टाका केस, बघा कॉपीराईटची केस टाकून बघा किती वेळ लागतोय बघा. 10-10 वर्ष केस सुटलेले नाही आहेत इंडियात नाही, आउट ऑफ इंडियात पण सुटलेले नाही. क्लासिक एक्झाम्पल महिंद्रा आणि जीप कंपनी. जीपचं मेन कॉन्ट्रॅक्ट वर्ल्ड वॉरच्या वेळी जीप विलीज तयार करायचं ह्यांच्याकडे होतं, महिंद्राकडे होतं. कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर जीप तयार होतीच ना. जीप ऍक्च्युअल महिंद्राची नाही आहे. जीप ही जीप कंपनीची आहे. पण काय केली, थार केली ना त्याची, ही कॉपीच आहे. किती वर्षापासून नाही. चेंजेस तर इकडे तिकडे केले, काही चेंजेस नाही तुम्हाला सांगतो त्याच्यात. ऍक्च्युअल पहिला महिंद्राच मॅन्युफॅक्चर करायचं जीप, कारण नंतर जेव्हा ते कॉन्ट्रॅक्ट संपलं कॉपीज केले. हिरो होंडा एकत्र होतं. आता हिरोकडे बी गाडी तीच आहे आणि होंडाकडे पण गाडी तीच आहे, त्याच डिझाईनची, त्याच इंजिनची. काय करणार आहे आता, केसेस चालू आहे त्यांच्या. आता महिंद्रा थार युरोपमध्ये पण विकते. युरोपमध्ये आता युरोपमध्ये आता जीप कंपनीनं केस टाकली आहे. काय करणार आहे, चालली ती 10 वर्ष चालली केस. ती गाड्या खपायला लागल्या, त्यांना जायला लागल्या. हायएस्ट सेलिंग आहे आपली थार आणि स्कॉर्पिओ UK मध्ये. चीप आहे, स्वस्त आहे, दिसायला मस्त आहे, सेम आहे. जीप कंपनीची गाडी 90 लाखाला येते. जीप रँगलर ही गाडी 10 लाखात येते. काय वाईट आहे, 10 गाड्या घेऊ शकतोय आपण त्या किमतीत. असा फरक आहे. पण हे तुम्ही कॉपीराईटला काही करू शकत नाही. नवीन इनोव्हेट करणे हाच ऑप्शन आहे आर्टिस्टकडे.
पण ते फास्ट पण होणार नाही. फास्ट नवीन इनोव्हेट करणे म्हणजे काय, मे बी तुम्ही सगळंच ग्राउंड झिरोपासून तयार करत बसू नका ना. ग्राउंड झिरोपासून का करायचं आहे? आणि कसं आहे, पोर्ट्रेट चालते तर पोर्ट्रेट्स करा. पोर्ट्रेटमध्ये त्याच्यात वेडेवाकडे करत बसला तुम्ही. फॉर एक्झाम्पल हुसेन असतील का पिकासो आहेत, ह्यांचं मार्केट एस्टॅब्लिश व्हायला 20-20 वर्ष 30-30 वर्ष लागलेत. मग कुठं माणसांना ते आवडायला लागलं, मग ते घ्यायला लागले. मग आपल्याला ते 5 वर्षाचं का 4-5 वर्षाचा जो स्पॅन आहे, बाबा 100 कोटीला गेलं, 10 कोटीला गेले, 20 कोटीला गेले, हे दिसते. तर त्याच्या पाठीमागचं जेवढं आहे ना, ते आपल्याला दिसत नाही. तिथं येणार होतं की एखादं सपोज आर्टिस्टने एखादं आर्टवर्क तयार केलंय, बरोबर. स्केचिंग और ऑइल पेंट्स, ओके, त्याचं कॉस्ट कसं काय ठरवायचं आणि सेलिंग प्राइस त्यांनी कशी ठेवली पाहिजे. आता जर फ्रेशर असेल, जसं Okay. तुम्ही म्हटला, फ्रेशर जर असेल तर जो प्राइस बाहेर चाललाय मार्केटमध्ये तो बघा आणि तोच ठेवा. उगाचच 1 लाख रुपये 2 लाख रुपये टाकायची गरज नाही. जर ती गोष्ट 5,000 मध्ये प्रोड्यूस होते, ती तुम्ही 10,000 मध्ये विका. हे युज्युअल प्रोडक्ट जसं असतात. फॉर एक्झाम्पल कपडे तयार होतात का कुठलंही प्रोडक्ट तयार होते, काहीतरी 50% मार्जिन एक्स्ट्रा मार्जिन, हा. बस, त्याच्यापेक्षा जास्त नाही. जेव्हा तुमचं मार्जिन म्हणजे मार्केट वाढत जाईल, तुम्हाला अवॉर्ड्स मिळाले, तुम्हाला PhD मिळाल्यात, तुम्हाला एक्झिबिशन्सला बोलवतात माणसं की तुम्ही लावा तिथं. जर तुम्हाला लेक्चर द्यायला बोलवा लागलेत युनिव्हर्सिटीज, जर तुम्हाला चीफ गेस्ट म्हणून बोलवा लागलेत, तुमचे आर्टिकल छापा लागलेत, तुमचं इंस्टाग्राम मोठा आहे, तुमचं सोशल मीडिया मोठा आहे, प्रेझेन्स मोठा आहे, क्लायंट बेस मोठा आहे, मग ते तुमची जी 5,000ची गोष्ट आहे ती 50,000ला ठेवा. आर्टिस्टवर डिपेंड आहे की आर्टिस्टवर डिपेंड आहे आणि आर्टिस्टच्या मार्केटवर डिपेंड आहे. उगाचच लहान म्हणजे आत्ताच बाहेर पडलोय आणि आत्ता ह्योच माझा रेट, नाही. तर ते होणार नाहीये. तुम्हाला मे बी मिळेल, कोणतरी 50,000 देईल, पण खरं तेव्हा त्याला वाटणार की अरे मी 50,000 का दिले या माणसाला, त्यापेक्षा चांगला आर्टिस्ट त्यापेक्षा चांगला आर्टिस्ट मग घेतला असता. मग खरंच जर तुमचं नाव असेल मार्केटमध्ये पहिलाच, मग तेव्हा तो माणूस 50,000 परत द्यायला तुम्हाला हायगाय करणार नाही. तो म्हणणार हा ठीक आहे बाबा, 50,000 परत एकदा देऊया, परत ह्याच्याकडेच घेऊया. हे असं मग सर्कल चालू होते. मार्केट एस्टॅब्लिश करणे हा एकच ऑप्शन आहे तुम्हाला स्टार्टिंगला. बरोबर. प्रत्येक आर्टिस्टनी आपलं आर्ट फॉर्म हे आर्ट सारखं धरू नका, बिझनेस सारखा विचार करा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही बिझनेस, माझा आर्ट हा बिझनेस कसा करायचा हे विचार करत नाही, तोपर्यंत काहीही तुमचं विकलं जाणार नाहीये. मे बी विकलं जाईल, तर ते लॉंग टाइम पर्यंत सस्टेन होणार नाहीये. तुमची पण खर्च असणार आहे, तुमचं पण गाडीचं पेट्रोल असणार आहे, तुम्हाला पण वाटणार की नवीन फोन घ्यावे, गाडी घ्यावी, नवीन घर घ्यावं, घर चालवायचं घर चालवायचंच असणार आहे. तुमची पण मित्र जॉब करून मोठी मोठी घरं घेणार, तुम्हाला वाटणार नाही की बाबा मी पण घर घ्यावा पाहिजे. सेम तसं आहे जॉबला. कसं बाबा 5,000 पासून 10,000, मग 10,000 पासून 15, 20, 40, मग तू कुठं CEO लेवलला जातो. सेम स्टेपनं जायचंय आपण. बिझनेस प्रमाणे बघा आर्टला. ओके, बरोबर. प्रत्येक बिझनेस मध्ये एक असते की USP काहीतरी पाहिजे, युनिक सेलिंग प्रपोजिशन, की बरोबर. हे जर काहीतरी USP आहे. जसं आय थिंक तुम्ही आता एक घेऊन आला की 24 कॅरेट गोल्ड प्लेटेड पेंटिंग, ऑइल पेंटिंग्स. मग हे आता USP प्रत्येकाकडे तर नसणार आहे, की एकतर त्याची USP मला वाटतं की ते असेल की त्याचं आर्टवर्क आहे, ते तर एक त्याची USP असेल, नाहीतर त्याने दुसरं काहीतरी शोधलं पाहिजे नवीन. नवीन शोधण्याच्या नादी लागू नका. जसं मी तुम्हाला सांगितलं, नवीन काही शोधायचं नाही आपल्याला. जे मार्केटमध्ये आहे तेच आपण, जसं मी तुम्हाला सांगितलं की भारीतला आर्टिस्ट कॉपी करतो. सोन्याचे पेंटिंग पहिला पण तयार व्हायचे, आम्ही काही नवीन काढलेलं नाहीये, फक्त आम्ही ते पॉप्युलर केले. तंजावरचे पेंटिंग 500-500 वर्षापासून तयार होतात. त्याच्या आधीपासून आपले राजे महाराजे जे होते ते पण सोन्याचे पेंटिंग करायचेच. सोन्याच्या पानांवर पेंटिंग व्हायचंच. शिवाजी महाराजांच्या टाइमपासून सोन्याच्या पानांवर, मुघलांच्या टाइमपासून, ब्रिटिशर्सच्या टाइमपासून पण व्हायचे सोन्याचे पेंटिंग्स. तर हे काय नवीन नाही आहे, फक्त आम्ही ते धरून मार्केट केले, एवढाच फक्त फरक आहे. नवीन काही काढायचे भानगडीत पडायचं नाही. एक आर्ट फॉर्म धरायची, त्या आर्ट फॉर्मला पॉप्युलर करायचं फक्त. जी पहिल्यापासून पॉप्युलर आहे तशीच धरा पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं की भारीतला आर्टिस्ट चोरतो,
चोरायचं म्हणजे लिटरली त्याच्याकडे घरातनं जाऊन चोरून आणायचं नाही आपल्याला. काय कॉन्सेप्ट फक्त आपली कॉपी पेस्ट करा. कॉन्सेप्ट काय फरक पडणार आहे? कुणी काही करू शकत नाही. तुम्ही जर नवीनच्या नादी लागला तर तुमचं आयुष्य जाणार नवीन शोधण्यात, तर तुम्हाला ते मिळणार नाही. मे बी नवीन कधी आयुष्यात मिळणार पण नाही तुम्हाला. तर तुम्ही ते फॉर्मच चेंज करत बसशीला कायमचं, की बाबा मी आज पोर्ट्रेट करतो, उद्या ॲब्स्ट्रॅक्ट करतो, पोर्ट्रेटमध्ये मी आज हे करतो, उद्या ते करतो, ॲब्स्ट्रॅक्टमध्ये आज मी हे करतो ते करतो. काही उपयोग नाही आहे. तुम्ही करतच बसशीला फक्त असतंच काहीतरी. तर तुम्हाला कधीही मग सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही, की बाबा हां मी ह्याच्यातनं कमवा लागलोय, पण त्याच्यातनं मी माझी फॅमिली सस्टेन करू शकतो, त्याच्यातनं माझे लाईट बिल आणि सगळं निघते. ते कधीही होणार नाही. आणि तुम्ही सोसायटीला काहीही प्रोडक्टिव्ह काही देत नाही. म्हणजे तुमच्यामुळं 10 जणांना नोकऱ्या मिळायला लागल्या, 40 जणांना, 100 जणांना नोकऱ्या मिळाल्या. तुम्ही इनडायरेक्ट बाय करता. प्रत्येक माणसाच्या बाईंग कपॅसिटीच्या हिशोबानं तो इनडायरेक्ट इकॉनॉमीला हेल्प करतो. जोपर्यंत हे आपले आर्टिस्ट असा विचार करणार नाही, तोपर्यंत आपल्या इथे आर्ट फॉर्म्स होणार नाही. ऍट द एंड सोडून द्यावं लागतं त्याला. ऍट द एंड मग आपले काय करतात, मग ठीक आहे बाबा आता काय नाही, मी जॉबच करतो कुठला तरी, असं करतात. आणि जॉब पण मिळत नाही मग, कारण की आर्ट फील्ड मधल्या ह्यांना जॉब मिळत नाही. मग ह्यांना मग परत MBA चा कोर्स करा का काहीतरी असं करायला लागतं. की मार्केटिंग महत्वाचं आहे, केलं पाहिजे. बरोबर. तर एखाद्यानं बेसिक लेवल पासून तो आलाय, तर आपण बोललोच मागापासून इंस्टाग्राम आहे, सोशल मीडिया आहे, त्यावरून केलंच. आणि कोणतं असं मार्केटिंग वेगळ्या पद्धतीने करू शकतो की त्याचं थोडंफार नाव झालं पाहिजे, किंवा त्याला वाटलं पाहिजे की आपली कुठेतरी पोचतंय आपली जे काही काम करतोय. बरोबर. आता सगळ्यात बेस्ट ऑप्शन एक आहे की Etsy, जो एक्झिस्टिंग मार्केट बेस आहे. आता तुम्हाला काही नवीन काढायची गरज नाही, नवीन प्लॅटफॉर्म ई-कॉमर्स तयार करायची काही गरज नाही. Etsyवर जावा, लिस्ट करा स्वतःचा आर्टवर्क, चांगले फोटो काढायचे फक्त कॅमेराने. आजकाल सगळ्यांकडे फोन आहेत, प्रत्येक फोनमध्ये चांगले कॅमेरे आहेत, निघतातच. नसेल फोन तुमच्याकडे, बाबा आत्ताच्या जमान्यात कोणाकडे नसते असं नाहीच आहे. कोण नसेल फोन तर दुसऱ्याचा मित्राचा फोन घ्या, तात्पुरतं फोटो काढा चांगले कुठेतरी चांगल्या बॅकग्राऊंडवर, ती लिस्ट करा Etsyवर. ॲमेझॉनवर लिस्ट करा. ॲमेझॉन UK US आर्टवर पण विकले जातात, इंडियामध्ये अजून विकले जात नाही, कारण की तो मार्केट नाही आपल्याकडे, म्हणून ॲमेझॉनने तो टाकलेला नाही आहे सेक्शन. तर ॲमेझॉन UK US UAE आर्टचा सेक्शन पण आहे, हँडमेड आर्टचा सेक्शन आहे, कस्टमाइजचा एक हे आहे, त्याच्यात ऑप्शन आहे. आपल्या इथे नाही आहे. हे वापरा, हे 2 गोष्टी वापरा. त्याच्यानंतर तुम्ही इन्स्टा वापरू शकता. ते अगदी ते फ्री पासून आपण बोललेलोच आहे. फ्री, हे सगळे फ्री हे आहेत. जर तुम्हाला वाटलं की नाही बाबा आता माझ्या इथं लिस्टिंग केली आहे, मी विकलं जात नाही, थोडंसं ॲडवर खर्च करा पैसे, थोडंसं ॲडवर बूस्ट करा, प्रोडक्ट तुमचं वर येते. बूस्ट केल्यावरच वर येणार. जसं फॉर एक्झाम्पल आपण व्यायाम करतो, व्यायाम केल्यावर प्रोटीन प्यायला लागतं, बरोबर, झोपायला लागतं व्यवस्थित, मगच तुमचं मसल वाढतात. तसं ते पैसे घालायचे थोडेसे, वर येते. थोडे 100 रुपये, 50 रुपये, 200 रुपये घालायचे. दर दिवसाला 100 रुपये, 50 रुपये जरी घातले तुम्ही, हळूहळू इव्हेंच्युअली ते एक ना एक दिवस जाणारच आहे. तुम्हाला वाटते की बाबा मी महिनाभर ॲड केली तर गेलेलं नाही काय माझं. कन्सिस्टंट ॲड ठेवायची, ती वर्षभर ॲड ठेवायची. जसं ब्रँड्स करतात, ब्रँड काय करतात, बाहेरचे बोर्ड्स घेतात, वर्षभर ॲड असतात त्यांचे त्याच्यावर. ॲपलचा फोन असेल तर ॲपलचा फोन तो कायमचा त्याच्यावर ॲड असते. सॅमसंगचं वर्षभर ॲड असतात, वर्षानंतर ते काढतात त्याच्यावरची. तसं करायचं आपण पण, ब्रँडसारखा विचार करायचा इन शॉर्ट. आणि सपोज त्याने असं एक पेंटिंग करत त्याने एखादी फॉर्म तयार केली आर्टसाठी, ओके, किती किती मोठं होऊ शकते आपल्या इंडियामध्ये की नंबर्समध्ये? आता आमचे, आता जर तुम्ही जर मी ज्या फर्म्सना भेटलोय त्यांचे ऑलमोस्ट टेंडर्स जे असतात ते 100-200 कोटीपर्यंत आहेत इंडियामध्ये. फॉर एक्झाम्पल 70 crores का 80 crores टेंडर होतं मुंबईच्या एअरपोर्टचं. कधी माहिती आहे का, 2010 साली मला वाटते, मुंबईचा टर्मिनल 2 झालेला, त्याच्यात जे म्युझियम केलं आहे त्याचं. मग त्याच्यात त्यांनी इंटरनॅशनल आर्टिस्ट बोलवले, सगळे इंडियन आर्टिस्टनीच एकाच त्यांनी फर्म तयार केली, जय हो स्टुडिओ म्हणून. आणि त्यांनी मग त्या हजारो, म्हणजे 100 आर्टिस्टना, 500 आर्टिस्टना बोलवलं इंडियन, आणि ते तयार करायला. एकदा इंडियन एअरपोर्ट जे आहे आपलं मुंबईचं, दिल्लीचं,
जे चांगले चांगले एअरपोर्ट आहेत मेट्रो सिटीजमध्ये ते एकदा बघून या. तिथं कसं असतं, तिथं तुमचं कल्चर रिप्रेझेंट करायला लागतं कंपल्सरी. हे तुमचे नॉर्म्स असतात एअरपोर्टचे. तुमचं कल्चर रिप्रेझेंट नसेल तर मग माणसं असं प्लेन भिंती बघत नाहीत. हॉटेल्समध्ये गेल्यावर 5 स्टार हॉटेल्स आणि 4 स्टार हॉटेलचं रेटिंग मिळायला त्यांचं स्पेसिफिक हे असतं की आर्टवर्क्स पाहिजे आहेत, वॉलपेपर्स पाहिजे आहेत, मॅटिंग्स हँडमेड पाहिजे आहेत, टी व्हीज पाहिजे आहेत 70 इंचेसचे, 80 इंचेसचे, स्विमिंग पूल पाहिजे आहे, जिम पाहिजे आहे, त्याच्यानंतर रेस्टॉरंट 3-4 पाहिजे आहेत. मग हे तुम्हाला रेटिंग मिळतात. 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार त्याच्यावर मग डिपेंड होतं तुमचं. आता दुबईमधलं हॉटेल पाम हॉटेल, आय थिंक पाम हॉटेलच ना, 7 स्टार हॉटेल आहे. त्यांचं स्टँडर्ड गोल्ड लिफिंगचं आहे. त्यांनी प्रत्येक सिलिंगला गोल्ड लिफिंग केले, प्रत्येक फ्लोअरला गोल्ड लिफिंग आहे 24 कॅरेट गोल्डचं. हेलिपॅड आहे त्यांच्याकडं. हे असे प्रत्येक नॉर्म्स वेगळे असतात. तसे एअरपोर्टचे नॉर्म्स वेगळे असतात. तसे प्रत्येक घराचे पण नॉर्म्स वेगळे असतात. त्याच्यानंतर इको बिल्डिंग नावाचे प्रकार असतात. इको बिल्डिंग म्हणजे कसे असे मोठे जे वी वर्क नावाचे फर्म्स आहेत, नंतर जे फेसबुकचे ऑफिसेस आहेत ह्यांचे नॉर्म्स आहेत की मला हे पाहिजे, हे पाहिजे. स्लीपिंग पॉड्स असतात त्यांच्या इथं, आर्टिस्टिक भिंती असतात, वॉलपेपर असतात, खाली गेल्या गेल्या म्युरल्स असतात वॉल्सवर. वर्ल्ड ट्रेड सेंटर, प्रत्येक वर्ल्ड ट्रेड सेंटरचं नॉर्म्स आहे की रिक्रिएशनल एरिया पाहिजे, स्टॅच्यूज पाहिजे. स्टॅच्यूज म्हणजे मोठे मोठे स्टॅच्यूज, म्हणजे 20-20 फुटाचे, 40-40 फुटाचे स्टॅच्यूज लागतात त्यांना. हे जर टेंडर मिळाले तुम्हाला तर मग तुमची 1000 कोटी रुपयाची फर्म झाली म्हणायची. हे जर सगळे टेंडर तुमच्याकडे आले तर तुम्हाला बाहेर कुठे जायची गरजच नाही आहे इंडियाच्या. हे फक्त इंडियाचे इंडियामध्येच एवढं करू शकतो. इंडियामध्येच एवढं करू शकतो. आपले जे ह्याचे टेंडर्स असतात, रोडचे टेंडर्स असतात. रोडचे टेंडर म्हणजे गटर बांधणे नाही, स्टॅच्यूज. स्टॅच्यू 500-500 कोटीचे स्टॅच्यूज असतात. पूर्ण बेसपासून ते कोणी भरत नाही, कोणी भरत नाही. कुठल्याही आर्टिस्टना माहीत नाही आहे टेंडर्स. मग हे कोण भरते सांगतो? हे आर्किटेक्ट लोक भरतात. आर्किटेक्ट लोक भरतात आणि मग आर्किटेक्ट लोक आर्टिस्टना हायर करतात आमच्यासारख्या. मग आम्ही पुतळ्यांवाल्यांना हायर करतो. अशी ती चेन तयार होते. मग हे जर डायरेक्ट आर्टिस्ट लोकांनीच तयार करायला, हा मान्य आहे थोडं कष्ट असते, त्याला तुमचं पॉलिटिकल प्रेशर पण पाहिजे, तुम्हाला पैसे वाटायला पण पाहिजे, हे असा प्रकार असतो. पॉलिटिकल इंटरफिअरन्स पण असतो त्याला भरपूर. फायनान्शियल कंडिशन पण तुमची EMD भरायची तेवढी नसेल. EMD म्हणजे आपला डिपॉझिट असतो, तेवढी टीम तेवढं त्याचं सर्टिफिकेशन करायची कपॅसिटी नसेल तर तुम्हाला मे बी ठीक आहे दुसऱ्याकडनं, तर दुसऱ्याला भरायला द्या. तुम्हाला जर कळालं की बाबा तुमच्या इथे एक पुतळा व्हायला लागलाय, त्याची टेंडर 20 कोटीचा आहे, 10 कोटीचा आहे, 2 कोटीचा आहे, किती पण असेल, दुसऱ्याला सांगा अरे तू भरतोस टेंडर पहिल्यापासून, मी तुला काम करून देतो, मी तुला तू पुतळा तयार करून देतो. इथंच तुम्ही असं जर केलं, इथंच झाले तुमचे 100 कोटी रुपये. आणि टेंडर मोठे असतात, पुतळ्याची अमाऊंट मोठी असते, छोटे नसतात पुतळे. एक 10 फुटाचा पुतळा तयार करायला कॉस्टिंग 70 ते 80 लाख येते. 10 फुटाचा फक्त. हे बेअर कॉस्टिंग आहे म्हणालोय. त्याच्यात ना काय कोणाचं कमिशन, ना आर्टिस्ट लोकांचं कमिशन, हे मटेरियल कॉस्टिंग म्हणालोय फक्त. 70 ते 80 लाख 10 फुटाचा पुतळा तयार करायला लागतो. त्याच्या आतलं मटेरियल, ते फोर्जिंगचं अमाऊंट, त्याच्या साईडचं फाउंडेशन, त्याचं वायरिंग, त्याचं प्लंबिंग सगळंच येतं त्याच्यात. आणि ते जे 90 लाखाचं समजा एक तयार केलं, 4 कोटीचं जर असेल, 90 लाख आपण खर्च केले, 1 कोटीचा जरी फायदा झाला, बाकीचे जरी तुम्ही कमिशन्स म्हणून वाटले और मे बी एक्सपेन्सेस म्हणून धरले, मिसलेनियस धरून, 1 कोटी रुपयाचा फायदा झाला तुमचा टेंडर मागे, एका टेंडर मागे. कारण टेंडर भरायची कपॅसिटी आर्टिस्ट लोकांची नाही आहे, ते स्टडी करायची कपॅसिटी आर्टिस्ट लोकांची नाही आहे, ती मार्केट बघायची कपॅसिटी नाही आहे. टेंडर भरायला तुम्हाला बॉम्बे, आता समजा बॉम्बेचे टेंडर असतील तिथं जायला लागतं, तिथे जाऊन राहायला लागतं तुम्हाला टेंडर भरायला. असे प्रकार असतात. आजकाल सोय झाल्यात, ऑनलाईन पण टेंडर भरता येतात तुम्हाला. हे टेंडर भरू शकता पुतळ्यांचे सगळ्याचे. ते पण ऍटलीस्ट ती रिसर्च पण करत नाहीत आर्टिस्ट आपले. ऍज अ बिझनेस धरायचा नाहीये त्यांना, ते ऍज अ आर्ट फॉर्मच धरायचं आहे. मग तुम्ही कसं आहे की जर आर्ट फॉर्मच धरत बसला तर तुम्ही स्टार्विंग आर्टिस्टच राहणार आहे आयुष्यभर, आणि स्टार्विंग आर्टिस्ट मरणार आहे. कोण तुम्हाला विचारणार नाही, तुमचं मार्केट कधी होणार नाहीये, तुम्ही त्या लेवलला कधी टच होणार नाहीये. जाणारच नाही.
आता तुझ्याकडे मी बघितलं की सलमान खान, माधुरी दीक्षित, महेश मांजरेकर सर, बरोबर यांच्याबरोबर कॉर्पोरेटमध्ये तू सांगितलंस मर्सिडीज, बरोबर हार्ली डेव्हिडसन बरोबर वगैरे क्लायंट्स, एवढे मोठे बरोबर मोठे क्लायंट्स आहेत. बरोबर. मग ही क्लायंट्स तू कसे मिळवलेस, किंवा एका ठराविक स्टेज नंतर ह्या क्लायंट्सकडे रीच करू शकतो आपण? नाही, हे तुम्हाला सांगतो. ॲक्च्युअलमध्ये हे ॲक्च्युअल कोणाला माहीत नाही आहे. सलमान खान, माधुरी दीक्षित, BMW, मर्सिडीज, हार्ले डेव्हिडसन हे माझ्या करिअरच्या सगळ्यात पहिल्याचं क्लायंट आहे. जेव्हा माझ्याकडं ना स्टुडिओ होतं, ना साधं ब्रॉशर होतं, ना त्यांना दाखवायला माझ्याकडं काम होतं काय, काही नसताना हे मी क्लायंट घेतले. फक्त आणि फक्त कन्सिस्टन्सी. दररोज फोन करायचा, तर कामं मिळू शकतात का? त्यांच्याकडनं कामं मग कधी ना कधी ते तुम्हाला मिळणार आहे. सगळी कामं काय तुम्हाला सलमान खान काय डायरेक्ट देणार नाही. नाहीच. त्यांच्या डायरेक्टरना सारखं अप्रोच करू शकता, सर यांना गिफ्ट देऊया का, सर यांना हे देऊया का, एवढंसं कॉस्टिंग होणार फक्त. मग आम्ही मर्सिडीजला मर्चंडायझिंगचं कसं काम केलं की मर्चंडायझिंगचे आम्हीच त्यांना फोन करून सर आम्ही हे करू शकतो. मग मर्चंडायझिंगमध्ये आम्ही काय करायचो, लाईव्ह इव्हेंट करायचो. ते म्हणजे त्यांची कॅप्स असायची, त्याच्यावर स्टेन्सिल्सनं स्प्रे पेंट करायचं. सिम्पल होतं, काही एवढं मोठं कॉम्प्लेक्स काम नव्हतं. मग ह्याला काय लागतंय, स्टेन्सिल्स लागणार आहेत, एक टेबल लागणार आहे आणि स्प्रे पेंट लागणार आहे. झिरो बिझनेसमध्ये सगळ्यात चांगले क्लायंट माझे जे होते पहिल्याचे, सलमान खान, माधुरी दीक्षित असू दे, साहिल खान असू दे, महेश मांजरेकर आता जे असतील, का मर्सिडीज असू दे, BMW असू दे, हार्ली डेव्हिडसन असू दे. हार्ली डेव्हिडसन कॅफे पण आम्ही डिझायनिंग भरपूर आपण केलेलं. ही सगळी कामं अशी मिळालीत आम्हाला. कन्सिस्टन्सी फक्त मागं लागून. तेव्हा ना आमच्याकडे स्टुडिओ होता, ना आमच्याकडं व्हेरीफाईड इंस्टाग्राम पेजेस होते, ना आम्हाला दाखवायला काम होतं, काही नव्हतं. झिरो इंस्टाग्राम, झिरो फेसबुक, काही नाही, फक्त कन्सिस्टन्सी. त्यांनी कसं दिलं, म्हणजे काहीतरी काय पोर्टफोलिओ नाही, त्यांच्या इथे जायचं, मर्सिडीजमध्ये जायचं, सर काम आहे का, डायरेक्ट विचारायचं. आपण लाजत बसतो म्हणून आपल्याला कामं मिळत नाहीत. आपल्या इथं लय लाजतात, त्यामुळे पुढे कोण जातच नाही. असं आहे. ठीक आहे, आता मला वाटतं की आपली चर्चा झाली, डिस्कशन आर्ट्स बद्दल भरपूर. ओके, बरोबर. आता एक फायनल, म्हणजे असे कोणते आता ट्रेंडिंग फील्ड्स आहेत आर्टमध्ये, जे काय आता पुढे येणारे आर्टिस्ट आहेत किंवा जे कोण आता कॉलेजला आहेत आर्ट्सच्या वगैरे, त्यांना तू सांगशील की ह्या फील्डमध्ये आता स्कोप आहे, किंवा ह्या फील्डमध्ये पुढच्या 3 वर्षात 5 वर्षात बूम होईल आर्ट सेक्टर? सगळ्यात जास्त आता जे बूम होणारं सेक्टर आहे ते आर्टिस्ट रेसिडेन्स. कारण की इंडियाचं टुरिझम एवढं वाढायला लागलंय की आर्टिस्ट रेसिडेन्सी लागणारच आहे सगळ्यांना. आणि ही आर्टिस्ट रेसिडेन्सीज घेतात का सांगतो, ही आमच्यासारख्या फर्मकडनं घेणार नाहीत का, कारण की आमचे रेट जास्त असतात. मग या हॉटेल्सना रेट इकॉनॉमिकल लागतं इंडियन हॉटेल्सना, का बाहेरच्या पण हॉटेल्सना. मग आर्टिस्ट रेसिडेन्सी हे इंडियात अजून वाढणार आहेत. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे पुणे, मुंबई ह्या साईडला इन्फ्रा वाढायला लागले. इन्फ्रा आत्ता पुण्याचं एवढ्या रेटमध्ये चाललंय की जेवढे गेल्या 60 वर्षात इन्फ्रा वाढलेलं नाही आहे इंडियाचं, तेवढं फक्त पुण्या सिटीमध्ये आणि मुंबई सिटीमध्ये वाढायला लागले. इन्फ्रा म्हणजे बिल्डिंग्स असतील, तर प्रत्येक बिल्डिंगमध्ये ऑलमोस्ट एक जरी टॉवर धरला 200-300 फ्लॅट आरामात असतात. 22 फ्लोअरचे फ्लॅट्स निघायला लागलेत, 40 फ्लोअरचे फ्लॅट्स निघायला लागलेत. मुंबईमध्ये तर आता 150 फ्लोअरचे, 100 फ्लोअरचे फ्लॅट्स निघायला लागलेत. म्हणजे काय त्याला हे नंबरच हे नाही आहे. FSI चांगले मिळायला लागलेत सगळ्यांना, बिल्डर्सना काढायला लागलेत, बिल्डिंगवर बिल्डिंग काढायला लागलेत. मग ह्या बिल्डिंगला लागणारे रेंडरिंग सेक्टरमध्ये, आर्किटेक्चर सेक्टरमध्ये तुम्हाला जास्त स्कोप आहे. 3-4 फर्म्स आता नवीन आलेत, लिव्ह स्पेस आणि 2-3 फर्म्स आहेत ज्या खूप मोठ्या आहेत, म्हणजे ऑलमोस्ट त्यांचा टर्नओव्हर 10 का 15,000 कोटीच आहे. रेंडरिंग आणि आर्किटेक्चर डिझायनिंग. ती फर्म्स काय करतात सांगतो, त्या फर्म्स इंटिरियर तयार करून देतात तुम्हाला. म्हणजे माझा फ्लॅट आहे, त्या फ्लॅटमध्ये मला 10 लाखाचं माझ्याकडे बजेट आहे, मी 10 लाख तुम्हाला देणार, 10 लाखामध्ये तुम्ही सगळं करून द्यायचं आम्हाला. मग ह्या माणसांना लागणारी माणसं जी आहेत ती लाखोमध्ये लागत आहेत माणसं. ती स्पेसकडं 10 ते 15,000 माणसं आहेत काम करणारी. त्याच्यात रेंडर करणारी आर्टिस्ट असतील, क्राफ्ट्समॅन असतील, डिटेलिंग करणारे क्राफ्ट्समॅन असतील फर्निचरचं,
क्राफ्ट ह्याची असतील, काय म्हणायचं, इपॉक्सीची कामं करणारी असतील, टायलिंगची कामं करणे, हे पण आर्ट फॉर्ममध्येच धरलं जातं. एक नॉर्मल आर्टिस्ट कुठल्याही अशा प्रकारचं पण कामं करू शकतात. तर आपण करत नाही, आपण लाजतो, म्हणून आपल्याला वाटतं की बाबा कारागीर पैसे नाही आहेत. ओके. की कारागीर पण आर्टिस्ट असतात. पण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण हा वेगळा. फक्त वेगळा असतो. तो दृष्टिकोन आपला पण आहे. आपण जर पेंटिंग हाताने करत बसलो ना, आपला पण दृष्टिकोन त्यांच्यासारखाच असतो. आपल्याकडे पण माणसं बघताना आपल्याला पण करिअर म्हणताना अरे काय पेंटर आहे होय. असंच म्हणतात. आम्हाला पण सगळी तसंच म्हणतात. तर तो किती कमवतो तुम्हाला माहित नाही ना. त्याचा चांगला आयुष्य होतोय. तो उद्या जाऊन मर्सिडीज घेऊ शकतो. तो चांगली घरं घेऊ शकतो. मग हे असे स्कोप ह्याच्यात सगळीकडे आहेत. फक्त डोळे उघडे ठेवायचे, मार्केट रिसर्च करायचं. आत्ता काय चाललंय, ह्या मोठ्या मोठ्या आर्टिस्टना फॉलो करा पाहिजे तर, म्हणजे ह्यांच्यावरनं तुम्हाला कळतेच काय प्रकारचं चाललंय. आर्टिस्ट रेसिडेन्सी, आर्टिस्ट रेसिडेन्सी, स्टुडिओ मध्ये जॉब्स आहेत आता भरपूर. रेंडरिंग जॉब्स आहेत पुणे मुंबईमध्ये. त्याच्यानंतर VFX जॉब्स आता खूप वाढायला लागलेत मुंबई पुण्या साईडला, दिल्ली साईडला. VFXचे स्टुडिओज मोठे व्हायला लागलेत. त्याच्यानंतर 3D प्रिंटिंग, प्रोटोटायपिंग, हे पण जॉब्स वाढायला लागलेत, कारण की हे जे मशीन्स इंडियात यायला लागले. मेटल 3D प्रिंटर आहे, इपॉक्सी 3D प्रिंटर आणि प्लॅस्टिकचे जे होते ते आता ॲब्सोल्यूट व्हायला लागले. मेटल 3D प्रिंटर म्हणजे डायरेक्ट मेटलचा पार्टच तयार होऊन येतो. ह्याचे रेंडर करायला पण आर्टिस्ट लागतात आपल्याला. 3D मध्ये रेंडर करायला ह्याला आर्टिस्टच लागतात. हे पण थोड्या दिवसानंतर प्रोटोटायपिंगमध्ये जॉब वाढेल. मग प्रॉम्प्ट आर्टिस्ट, आता एक नवीन एक जॉब आला आहे. प्रॉम्प्ट आर्टिस्ट म्हणजे प्रॉपर प्रॉम्प्ट टाकून AIचे व्हिडिओ जनरेट करायचे, AIचे ॲड जनरेट करायचे, AIचे क्रिएटिव्ह जनरेट करायचे. ते क्रिएटिव्ह मग भरपूर सगळे आर्टिस्ट ओरिजिनल आर्टवर्क म्हणून करू शकतात कॉपी. तर ते क्रिएटिव्ह प्रॉपर यायला तुमच्याकडं प्रॉपर प्रॉम्प्ट टाकणारा आर्टिस्ट पाहिजे. ती कसं पाहिजे, शेड कुठली पाहिजे, त्याच्यानंतर शेडच्या मध्ये ग्रेडेशन कुठला पाहिजे, कलर कुठला पाहिजे, ॲनाटॉमी कशी पाहिजे, ते सगळं प्रॉम्प्टमध्ये प्रॉपर टाकायला लागतं. मग हे प्रॉम्प्ट टाकल्यावर AI तुम्हाला जनरेट करून देतं. आजकाल ॲड्स पण जनरेट करून देतं. तर ॲड्स जनरेट करायला तुम्हाला आर्ट डायरेक्टरच पाहिजे. आर्ट डायरेक्टर, तो पण आर्ट डायरेक्टर चांगला प्रॉम्प्ट शिकलेला आर्ट डायरेक्टर पाहिजे. तो प्रॉम्प्ट टाकून प्रॉपरली सांगू शकतो काय नेमकं करायचं, काय नेमकं पाहिजे. मग ते AI तुम्हाला जनरेट करून देणार. AI मध्ये आजकाल AI इंस्टाग्राममध्ये पण आले, व्हॉट्सअपमध्ये पण AI आहे, फेसबुकमध्ये AI आहे, ChatGPT आहे, त्याच्यावर AI फ्री, सगळे AI फ्रीच आहेत. हे तर प्रॉम्प्ट टाकणे ही कलाच आहे. मग तू सध्या हायर करणार आहेस लीफ आर्टिस्ट? आम्हाला आता लिफिंग आर्टिस्ट एक पाहिजे आहेतच, प्लस आपल्याला अजून पोर्ट्रेट आर्टिस्ट पाहिजेत, जे ऑइल पेंटिंग करणारे असतात, ॲक्रेलिक करणारे असतात. ॲबस्ट्रॅक्ट नाही, कारण की ॲबस्ट्रॅक्ट आम्ही घेत नाही. ह्याची पाहिजे आहेत आम्हाला माणसं. आणि फाईन आर्टिस्टमध्ये कुठल्याही ग्रेडेशनचे आर्टिस्ट असतील तरी पण अप्लाय केलं तरी पण चालू शकतं आपल्याला. जरी आम्हाला इन्स्टावर मेसेज टाका का व्हॉट्सअपला जरी मेसेज टाकला त्यांनी तरी चालू शकतं. आम्ही ॲप्लिकेशन आमच्या मार्केटिंग टीमला पाठवतो. जर क्वालिटी त्यांची चांगली असेल, आमच्या दुसऱ्या दिवसापासून ऑर्डर चालू आहेत त्यांच्या. आमच्याकडं ऑर्डर्स अशा आहेत की आम्ही सोडून टाकतोय ऑर्डर्स आता, की सर आमच्याकडे एवढी कपॅसिटी नाही आहे करायची. सप्लाय कमी म्हणजे हे कमी आहे, आर्टिस्ट रेशो कमी आहे आमच्याकडं. 40 आर्टिस्ट तुम्हाला वाटत असेल की जास्त आहेत, खरं आपल्याला 100 आर्टिस्ट पाहिजेत टोटल. मग पूर्ण इंडियाचा आपण केटर करू शकतो कुठलीही ऑर्डर. ओके, खूप म्हणजे झालंय व्हॅल्युएबल असं झालंय. मला पण आर्ट बद्दल होप सो की भरपूर सगळे आर्टिस्ट काहीतरी शिकतील ह्याच्यात, ऍटलिस्ट बिझनेस रिलेटेड शिकतील, बिझनेस रादर दॅन आर्ट रिलेटेड. आर्ट तर असणारच आहे, आर्ट सगळ्यांमध्ये असतं, तुमच्या माझ्यामध्ये सगळ्यांमध्ये असतं, फक्त आपण ते विसरून जातो, एवढाच फक्त फरक आहे. बिझनेस माइंडसेट असेल आणि आर्ट माइंडसेट असेल, असं दोन्हीचं मिक्सचर जेव्हा होईल ना, तेव्हा तो प्रॉपर बिझनेस होणार आहे. आणि त्याशिवाय मला वाटतं पॉईंट ऑफ व्ह्यू पण एक बदलणार नाही, किंवा पूर्ण जी काही इकोसिस्टम आहे ती पण बदलणार नाही. बरोबर. जोपर्यंत आर्टिस्ट एक बिझनेस, जोपर्यंत आर्टिस्ट हा बिझनेस आणि आर्ट हे दोन्हीचं स्वीट स्पॉट कुठला आहे हे शोधत नाही, तोपर्यंत तो बिझनेस व्ह्यू येणारच नाहीये त्याला.
तोपर्यंत मग सगळ्यांना लाजच वाटणार आहे की बाबा काय करतोय, पेंटिंग करतोय, आयुष्यभर पेंटिंगच करतोय. मी काय मग अजून पण माणसं तसाच विचार करतात की पेंटिंग करतोय म्हणजे काय ठीकठाक आहे, होय. काय ह्याला काय नसणार आहे. बरोबर असं ते आहे. आय होप की पॉइंट ऑफ व्ह्यू बदलेल आणि ऍटलिस्ट इंडियामध्ये तरी आर्ट खूप पुढे जाईल अजून. त्यामुळे तुम्ही करताय ते चांगलंच आहे. थँक्यू, बेस्ट ऑफ लक. चला, थँक्यू, सेम टू यू. भेटू आता नेक्स्ट 4-5 वर्षानंतर भेटू, काय होते बघूया. होय.